मराठी फॅमिली म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात, मराठी फॅमिलीच्या डोक्यात काही गोष्टी क्लिअर असतात की कुठली गोष्ट करू शकतो आणि कुठली गोष्ट नाही करू शकत. सो मी जर का घरी जाऊन सांगितलं असतं की मी डायमंड ज्वेलरीचा बिझनेस करायचा प्लॅन करतोय, तर माझ्या घरच्यांनी मला तेव्हाच थांबवलं असतं आणि म्हटलं असतं की हे आपलं काम नाही आहे. सो मी घरी सांगितलंच नाही. मी ऑफिस घेतलंय हे मी घरी सांगितलं नाही. मी 6 महिने बिझनेस करतोय ज्वेलरीचा हे सांगितलं नाही. डायमंड हेडक्वार्टर स्टार्ट केलं, त्याच्या अंडर रिंग्स अँड आय स्टार्ट केलं. राईट. त्यावेळेस काही वेगळे चॅलेंजेस? रात्री 11, 11:30ला बॅग ठेवायची, ताटावरचं वाढलेलं खायचं आणि झोपायचं आणि सकाळी उठल्यानंतर परत ऑफिसला यायचं. या पद्धतीने मी साधारण एक 3, 3.5, 4 वर्ष आयुष्य जगलोय. बेसिकली जर एक स्टार्टअप सुरू करायचं असेल तर त्याची सुरुवात कशी झाली पाहिजे? बिझनेस और धंदा ही गोष्ट तुम्हाला काय आवडतं याच्यावर नाही बिल्ड होऊ शकत. बिझनेस ही गोष्ट कस्टमरला काय हवंय त्याच्यावर बिल्ड होऊ शकते. पैशांनी पैसा कमवायचा आहे तर हे करण्यासाठी जे नॉलेज लागतं ते तुम्ही हायर नाही करू शकत, कारण का तीच गोष्ट तुम्हाला एक अंतरप्रेन्योर, एक बिझनेसमॅन बनवते. हॅलो रोहित सर. हॅलो. कसे आहात? एकदम मजेत. डायमंड हेडक्वार्टर्स कसं चाललंय? एकदम छान. काय मग आता हे जे आहे आपलं डायमंड हेडक्वार्टर, हे जेव्हा सुरू झालं याच्या आधीचा तुमचा एक जर्नी थोडं सांगता का? ओके. सो डायमंड हेडक्वार्टर चालू करायच्या आधी आम्ही ज्वेलरी इंडस्ट्रीमध्येच काम करत होतो. आणि डायमंड हेडक्वार्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे, पण त्याच्या आधी आम्ही एका पार्टनरशिप फर्मनी इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो. आणि तेव्हा आमचा फोकस बेसिकली ज्वेलरी इंडस्ट्री चालते कशी, ज्वेलरी इंडस्ट्रीचे पिलर्स काय आहेत हे समजून घेणं होतं. सो सांगायचं झालं तर मी बाय क्वालिफिकेशन इंजिनियर आहे आणि फर्स्ट जनरेशन इन टू ज्वेलरी बिझनेस. त्यामुळे डायमंड ज्वेलरी चालते कशी आणि विकली कशी जाते, लोक का घेतात ह्याचंही अंडरस्टँडिंग नव्हतं. आणि टिपिकल महाराष्ट्रीयन फॅमिलीमधनं येतो त्याच्यामुळे आपल्याकडे गोल्ड घेण्याची परंपरा जास्त असते. तर त्यामुळे डायमंड लोक घेतात का आणि घेतात तर त्यांचा थॉट प्रोसेस काय असतो घेण्याचा, आणि मग जे डायमंड ज्वेलरी विकतात ते कसं विकतात, विकायची पद्धत काय आहे, डायमंड ज्वेलरी बनते कशी, या कुठल्याच गोष्टींबद्दलचं नॉलेजच नव्हतं. सो 2017मध्ये जेव्हा आम्ही या इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा पहिला फोकस हाच होता की काही बिझनेस आणि स्टार्टअप करून काहीतरी मोठं करायच्या आधी इंडस्ट्रीचे ठोकताळे काय आहेत, इंडस्ट्रीचे बेसिक पिलर्स काय आहेत की ही इंडस्ट्री चालते कशावर, ते समजून घेण्यासाठी आम्ही एक पार्टनरशिप फर्म चालू केली. आणि इंटेन्शन एवढंच होतं की पहिले आपण सगळे इंडस्ट्री समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण काय नक्की आपल्याला ह्या इंडस्ट्रीमध्ये करायचं आहे, आपल्यासारख्या लोकांना इंडस्ट्रीमध्ये कुठे स्कोप आहे आणि आपण काय बिल्ड करू शकतो हे ठरवूयात. सो 2017 ते 2019 या पिरियडमध्ये आम्ही पहिल्यांदा सुरतला मॅन्युफॅक्चरिंग समजून घेतलं, जिथे फॅक्टरीमध्ये आम्ही स्वतःहून काम केलं. सो डायमंड ज्वेलरी बनते कशी, डायमंड्स येतात कुठनं, मग डायमंड आणि गोल्डचं ॲक्च्युअल ज्वेलरी पीसेस कसे बनतात, त्याच्यात काय कॉम्प्लेक्सिटीज आहेत, त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. मग डायमंड ज्वेलरी बनल्यानंतर होलसेलर्स त्याचं ट्रेडिंग करतात मोठ्या स्केलवर, 10 करोड, 15 करोड, 20 करोड, 50 करोडचं ट्रेडिंग होतं, जिथे तेवढंच काम असतं की बनलेली ज्वेलरी घ्यायची आणि रिटेलर्सकडे ती ठेवायची. मग ते लोकांचं युनिट इकॉनॉमिक्स कसं आहे किंवा ते लोक काय मार्जिन्सवर काम करतात आम्ही हे समजून घेतलं. मग त्याच्यानंतर आपले रिटेलर्स येतात ज्यांचे आपण मोठे मोठे स्टोअर्स बघतो मार्केटमध्ये की जे कस्टमरला ज्वेलरी विकतात, त्यांचं मॉडेल कसं वर्क करतं, त्यांचे ग्रॉस मार्जिन्स किती आहेत, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आणि मग एंडला कस्टमर जी ज्वेलरी बाय करतात त्यांचा माइंडसेट कसा आहे, कुठल्या टाईपचे कस्टमर डायमंड ज्वेलरी बाय करतात, कुठल्या टाईपचे कस्टमर गोल्ड ज्वेलरी बाय करतात, कुठल्या टाईपचे कस्टमर सिल्वर ज्वेलरी बाय करतात, आम्ही पहिल्यांदा हे सगळं समजून घेतलं. आणि हे सगळं समजून घेत असताना जे आम्ही काम करत होतो ते आमचं पार्टनरशिप फर्मवर होतं. आणि मग हे सगळं समजून घेतल्यानंतर आम्हाला कळलं की आता आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये कुठे काम करू शकतो, कसं काम करू शकतो, मॅन्युफॅक्चरर बनायचं आहे, होलसेलर बनायचं आहे का रिटेलर बनायचं आहे. आम्हाला हे सगळं कळाल्यानंतर मग आम्ही डायमंड हेडक्वार्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू केली विथ अन इंटेन्शन की आम्हाला एक रिटेल मॉडेल बिल्ड करायचं आहे जे आम्ही पॅन इंडिया स्केल करू शकतो. अच्छा. आणि हे कधी स्टार्ट झालं? डायमंड हेडक्वार्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ही 11 जुलै 2020ला चालू झाली. ओके. सो त्या पॉईंटपर्यंत त्याआधी माझा एक प्रश्न होता की ज्वेलरी हा जो एक एरिया आहे यामध्येच करायचं असं काही, म्हणजे त्यामध्ये इन्स्पिरेशन वगैरे असं काहीच नाही, झिरो. ऍक्च्युली ज्वेलरी मार्केटमध्ये येण्याचं स्वप्नही नव्हतं आणि मी माझ्या आयुष्यात डायमंड ज्वेलरी विकायच्या आधी स्वतः कधी डायमंड बघितला पण नव्हता. सो मी म्हणजे जनरली आपण घेतो आणि मग एखादी गोष्ट आपण विकायचाही विचार करतो. तर माझ्या केसमध्ये मी पहिल्यांदा विकायच्या अँगलनीच डायमंड बघितला. सो तोपर्यंत मी कधी डायमंड बघितला पण नव्हता. आणि माझं इंजिनिअरिंग जेव्हा कंप्लीट झालं तेव्हा मला फक्त एक गोष्ट माहिती होती की मला जॉब नाही करायचा आहे, मला बिझनेस करायचा आहे आणि एक स्केलेबल बिझनेस करायचा आहे. म्हणजे अशी गोष्ट जी स्टार्ट होईल, 5 वर्षात बिल्ड होईल, पण त्याच्यानंतर मी
ब्रँड लेवलला ती स्वतःच्या अस्तित्वावर किंवा स्वतःच्या ब्रँड व्हॅल्यूवर ती गोष्ट पुढे जाईल अशा पद्धतीनेच बिझनेस बिल्ड करायचा हे क्लिअर होतं. पण कुठल्या सेक्टरमध्ये काम करायचं, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं हे क्लिअर नव्हतं. आणि माझं पर्सनल थॉट असा आहे की बिझनेस करायला 2 टाईपचे स्किल्स लागतात. एक स्किल जो तुम्हाला फायनान्स, बिझनेस कसा ग्रो करायचा, बिझनेस कसा सेटअप करायचा, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज लागतं जे तुम्हाला एक बिझनेसमॅन एंटरप्रेन्योर बनवतं. आणि दुसरा स्किल हा असतो की तुम्ही ज्या काही इंडस्ट्रीमध्ये काम करताय, जसं आता फॉर एक्झाम्पल आम्ही डायमंड इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, तर तुम्हाला डोमेन एक्सपर्टीज लागतात, डोमेनचं नॉलेज लागतं. म्हणजे ज्वेलरी कशी बनते, गोल्डचं नॉलेज, डायमंडचं नॉलेज, सर्टिफिकेशनचं नॉलेज. तर ह्या 2 नॉलेज मॅन्डेटरी आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीचं एक्झाम्पल घेतलं तर परत फायनान्स, बिझनेस ग्रोथ, बिझनेस मोठा कसा करायचा हे जे नॉलेज लागतं हे त्या इंडस्ट्रीला पण लागतं. पण हॉटेल कसं चालवायचं, फूडची क्वालिटी, फूडचं मेनू कसा असला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज परत डोमेन एक्सपर्ट लागतो त्या गोष्टींसाठी. सो प्रत्येक बिझनेस करताना फायनान्स आणि बिझनेस ग्रोथचे जे नॉलेज लागतं ते कॉमन आहे आणि डोमेन एक्सपर्टीज जे लागतात ते तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीत काम करता त्याच्याप्रमाणे. आणि माझं फायनान्स, बिझनेस ग्रोथ, बिझनेस सेटअप करणं, बिझनेसला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं, ह्या सगळ्या गोष्टींचे एक्सपर्टीज होते. डोमेन एक्सपर्टीज माझ्याकडे कधीच नव्हते. आणि मी पर्सनली असं बिलीव्ह करतो की डोमेन एक्सपर्टीज तुम्ही ॲक्वायर करू शकता, हायर करू शकता, पार्टनर्स घेऊ शकता. पण फंडामेंटल एखाद्या धंदा करायचं जे नॉलेज लागतं, म्हणजे पैशांनी पैसा कमवायचा आहे, तर हे करण्यासाठी जे नॉलेज लागतं ते तुम्ही हायर नाही करू शकत. कारण का तीच गोष्ट तुम्हाला एक एंटरप्रेन्योर, एक बिझनेसमॅन बनवते. सो ती गोष्ट होती. मग सेक्टर ही अशी गोष्ट आहे जी समोरनं आली. सो डायमंडमध्ये जायचं हा कधी असा उद्देशही नव्हता, पण समोरनं एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आली आणि बघितलं की इंडियन ज्वेलरी मार्केट एक खूप मोठं मार्केट आहे. मग आम्ही ती ऑपॉर्च्युनिटी म्हणून कन्सिडर करून त्यात काम करायला चालू केलं. आणि आम्हाला जाणवलं की येस, ही कॉन्सेप्ट आता आपण प्रॉपरली ब्रँड लेवलला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता आपण करूयात. पण तेवढ्यात कोविडचा फर्स्ट लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊन लागल्यानंतरचे जे 2-3 महिने होते तेव्हा तर सगळंच जग थांबलं होतं, आम्हालाही थांबावं लागलं. पण जसा लॉकडाऊन संपला तसं आम्ही जुलैमध्ये कंपनी फॉर्म केली आणि अख्खा ब्रँड हा रिंग्ज अँड डाय डायमंड हेडक्वार्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अंडर घेतला. ओके. आणि त्यानंतर पण एक सेकंड लॉकडाऊन झाला होता, मग त्यावेळेस काही वेगळे चॅलेंजेस तर लॉकडाऊन लागल्यापासून आहेतच. कारण का जेव्हा लॉकडाऊन चालू झाला तेव्हा आमच्या डोक्यात, म्हणजे एप्रिलचा पहिला आठवडा जर का आपण बघितला तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही जो बिझनेस चालू केला ती मार्केटला आवडत होता, चांगली नीड आहे. पण मग पर्टिक्युलरली लॉकडाऊन लागल्यानंतर सगळे लोक फूड, शेल्टर, हेल्थ एवढ्याच गोष्टींवर फोकस्ड होते. आणि आम्हाला असं वाटलं की आता ज्वेलरी कोण घेणार. ज्वेलरी तर ही अशी गोष्ट आहे की जी कदाचित सगळ्या गरजा भागल्यानंतर राहिलेल्या पैशांमधनं कोणतरी ज्वेलरी घ्यायला जातं. सो आम्ही तर घाबरलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की दिस इज द एंड. म्हणजे आपली कॉन्सेप्ट किती चांगली असली तरी पूर्ण जगाचे डायनामिक्स बदललेत आणि आता ज्वेलरी वगैरे तर आयुष्यात कधी कोणी घेणं विचारही नाही करणार असंच वाटायला लागलं होतं. पण मग अचानक काय झालं, मे मध्ये थोडंसं लॉकडाऊन शिथिल झाला आणि लोकांनी 10 लोक, 12 लोक, 15 लोकांमध्ये लग्न करायला चालू केली. करेक्ट. आणि जसं लग्न करायला लोकांनी चालू केलं तसं आम्हाला जाणवायला लागलं की आम्हाला फोन यायला लागले लोकांचे की तुम्ही डायमंड रिंग्स बनवता ना, तर आम्हाला डायमंड रिंग्स घ्यायच्या आहेत. आणि आम्हाला पण असं झालं की अरे हो की डायमंड रिंग्स ही अशी गोष्ट आहे जी लग्न किंवा एंगेजमेंटसाठी मॅन्डेटरी गोष्ट आहे. म्हणजे बाकीची ज्वेलरी ही कदाचित लोक थोडा सवडीने घेतील किंवा नंतर घेतील, पण डायमंड रिंग्स ही लग्न करायचं म्हटल्यानंतर लागणारी गोष्ट आहे इमिजिएटली. सो आम्हाला समोरनं लोकांचे फोन आले तेव्हा परत आमचा कॉन्फिडन्स वाढला. आम्ही अपॉइंटमेंट बेसिसवर काम करतो तेव्हा आम्ही लॉकडाऊनचे सगळे नियम पाळून लोकांना 1-on-1 अपॉइंटमेंट देऊन रिंग्स बनवायला चालू केल्या. आणि मे एंडपासूनच ॲक्च्युली आमचा परत सेल्स चालू झाला. आणि तेव्हा आम्हाला रिअलाईज झालं की हे जे प्रॉडक्ट आहे डायमंड रिंगचं हे लक्झरी कमी आणि लोकांची नीड जास्त आहे. कारण का आम्ही ज्या ऑकेजनला टार्गेट करतो ते एंगेजमेंट, ॲनिव्हर्सरीज, तर अशा वेळेस लोक रिंग घेणं प्रेफर करतात. बरोबर. मग त्यावेळेस एंगेजमेंटसाठी मॅन्डेटरी रिंग होती. सो 10-15 लोकांच्या एंगेजमेंट आणि वेडिंगमध्ये सुद्धा लोक कपड्यांची शॉपिंग करत होते आणि ज्वेलरीची शॉपिंग करत होते. तेव्हा आम्हाला रिअलाईज झालं की एवढा मोठा थ्रेट नाही आहे आपल्याला, थोडा वेळ लागेल सगळं नॉर्मल व्हायला. लोकांचे सेंटिमेंट्स त्या पॉईंटला थोडे वेगळे होते. पण मग कदाचित रिंग्सचा बिझनेस आपल्याला बंद करायची गरज नाही पडणार, इकडनं परत तो पिकअप होईल. मग आम्ही जसं लॉकडाऊन पहिलं संपलं तसं परत ऑफिस चालू केलं. आमचा चांगला बिझनेस झाला त्या वर्षी. पण परत लॉकडाऊन 2 लागला. पण लॉकडाऊन 2च्या वेळेस आम्हाला काही एवढा फिअर नव्हता, कारण का आम्हाला आता एक्सपिरियन्स होता की दिस इज जस्ट लाईक एक 2-3 महिन्याचा प्रश्न आहे आपल्याला. पण मग जसं बाकीच्या बिझनेसेसला इम्पॅक्ट झाला की मोमेंटम, एक सेल्सचा मोमेंटम बिल्ड करणं ही खूप मोठी जर्नी असते बिझनेससाठी. तर तो मोमेंटम बिल्ड झाल्यानंतर लॉकडाऊन लागल्यानंतर 0 व्हायचं सगळं. तर ते परत चालू करून तो मोमेंटम बिल्ड करणं, जसं बाकीच्या बिझनेसला प्रॉब्लेम आला तसा आम्हाला पण आला. तर बाकी इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यूने जास्त प्रॉब्लेम्स नाही आले. रादर एक अशी गोष्ट घडली आहे की
2020-21 या फायनान्शियल इयरमध्ये ऍक्च्युअल ज्वेलरीज और ऍक्च्युअल मार्केट हे 7 ते 8 महिनेच ओपन होतं, बाकी लॉकडाऊनच होता. पण ज्वेलरीच्या सेक्टरनी त्या वर्षी सगळे रेकॉर्ड्स तोडले, कारण का लोकांकडे जे डिस्पोजेबल इन्कम होतं लॉकडाऊनमुळे ते सगळं लोकांनी सेफ गोल्ड आणि डायमंड इंडस्ट्रीमध्ये जे सेफ वाटतं लोकांना ज्वेलरी बाय करणं, कारण का आपल्यासोबत राहते, प्लस प्राइस ॲप्रिशिएट होते, त्यामुळे त्यांचं डिस्पोजेबल इन्कम हे त्यांनी ज्वेलरी बाईंगमध्ये वापरलं. आणि त्याच्यामुळे 7 महिन्यात 12 महिन्याचे म्हणजे 10-15 वर्षाचे रेकॉर्ड्स त्या वर्षी ब्रेक झाले, विच वॉज अ गुड साईन फॉर कम्प्लीट इंडस्ट्री. बरोबर. हा झाला आता त्या स्पेसिफिक पिरियडमधले चॅलेंजेसचा पार्ट. जनरली आपण बघतो की ज्यावेळेस ज्वेलरी बिझनेस जो असतो हा पिढीजात व्यवसाय असतो. म्हणजे बरेच मोठमोठे ब्रँड्स आहेत त्यांचे ते पिढीजात आहेत, किंवा आपण लोकल सराफ वगैरे जरी बघितले. बरोबर. आता अशा एका इंडस्ट्रीमध्ये जायचं, त्यात लाईक फर्स्ट जनरेशन असं तुम्ही त्यामध्ये, आणि त्यात तुमचं बॅकग्राऊंड काहीही नाही आहे, यू डोंट इवन नो की नेमकं हे काय होतं. त्याआधी जो काही एक्सपिरियन्स असेल सुरतला वगैरे जाऊन तो घेतला, आणि नंतर डायमंड हेडक्वार्टर स्टार्ट केलं, त्याच्या अंडर रिंग्स अँड आय स्टार्ट केलं. मग या सुरुवातीच्या फेजमध्ये स्टार्ट करत असताना त्या रिलेटेड काय चॅलेंजेस? त्या रिलेटेड आता आज आम्हाला 7 वर्ष झाले त्या इंडस्ट्रीमध्ये, पण जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा माझ्या स्वतःच्या घरी 6 महिने माहीत नव्हतं की मी ज्वेलरीच्या बिझनेसमध्ये काम करतोय और ज्वेलरीचा बिझनेस करायचा प्रयत्न करतोय. कारण का मराठी फॅमिली म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात, मराठी फॅमिलीच्या डोक्यात काही गोष्टी क्लिअर असतात की कुठली गोष्ट करू शकतो आणि कुठली गोष्ट नाही करू शकत. सो मी जर का घरी जाऊन सांगितलं असतं की मी डायमंड ज्वेलरीचा बिझनेस करायचा प्लॅन करतोय, तर माझ्या घरच्यांनी मला तेव्हाच थांबवलं असतं आणि म्हटलं असतं की हे आपलं काम नाही आहे. सो मी घरी सांगितलंच नाही, मी ऑफिस घेतलंय हे मी घरी सांगितलं नाही, मी 6 महिने बिझनेस करतोय ज्वेलरीचा हे सांगितलं नाही. ॲक्च्युली तेव्हा पण एक किस्सा झाला. माझी आई त्यांच्या एका मैत्रिणींना घेऊन ऑफिसवर आली होती की माझ्या मुलाने ऑफिस घेतलं हे सांगायला. तिलाही माहीत नव्हतं त्यावेळेस मी त्या ऑफिसमध्ये काय करतो, पण तिने ऑफिस बघितलं, तिला ऑफिस छान वाटलं होतं. तर तिला असं झालं की माझ्या मुलाचं ऑफिस आहे तर आपण तिकडे भेटूयात, तुला ऑफिसही बघता येईल, म्हणून ती आली होती. आणि नेमकी आईची मैत्रिणी जी होती तिच्याकडे बघून मला कळलं की यार ही तर डायमंड ज्वेलरी बायर आहे. आपल्याला एखाद्याच्या बॉडी लँग्वेजवरनं, पर्सनॅलिटीवरनं कळतं की आपलं प्रोडक्ट कोण घेऊ शकतं. त्यावेळेस माझ्या डोक्यात एक अशी डायलेमा आला की आईला तर माहित नाही मी ज्वेलरीचा बिझनेस करतोय, आणि ह्या काकू तर मला दिसत आहेत की माझ्या पोटेन्शियल कस्टमर आहेत. त्यावेळेस मी ही रिस्क घेऊन त्यांना डायरेक्ट सांगितलं की काकू हे माझं बिझनेस कार्ड आणि मी डायमंड ज्वेलरीचा बिझनेस करतो, आमचं सुरतला मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी छान प्राईसमध्ये आणि चांगल्या डिझाईन्स बनवून देऊ शकतो. तेव्हा मी आईकडे बघितलं तर माझी अशी शॉक्ड होती. आई अशी होती की हा काय सांगतोय, आणि मला पण हे माहीत नाही. मग मी आईला पण तेव्हा म्हटलं की तुलाही माहीत नाही, तुझ्याशी मी बोलतो थोड्या वेळात, पण मग मी हा बिझनेस करतो इथे बसून. सो ही ॲक्च्युली घडलेला किस्सा आहे हा, की त्या पॉईंटला माझ्या आईला फर्स्ट टाइम कळालं. पप्पांना तर त्याच्या 6-8 महिन्यानंतर कळालं, त्यानंतरही कारण का आई आपल्या थोड्या टीममध्ये असते ना. तर मग आईला सांगितलं. मी आईला तेव्हाच म्हटलं घरी काय सांगू नकोस, आता माझा थोडा जम बसू दे, कारण का ही अशी इंडस्ट्री जी खूप चॅलेंजिंग आहे, प्लस एका पर्टिक्युलर टाईपच्या कम्युनिटीने डॉमिनेट केलेली इंडस्ट्री असल्यामुळे आपल्याला पण असं वाटतं की आपल्याला ह्याच्यात कोण सपोर्ट करणार, कसं सपोर्ट करणार, आणि मग आपल्याला जेव्हा हे टेन्शन असतं तेव्हा आपल्याला घरच्यांना ह्याच्यात 10 पट टेन्शन येतं. सो मग मी आईला म्हटलं तुला आता कळालंय ना, ठीक आहे तू सपोर्ट कर मला, पण मी पप्पांना जेव्हा एका राईट टाइमला माझा थोडा मोमेंटम बिल्ड झालेला असेल तेव्हा सांगेन. तर मग अशी म्हणजे ही सुरुवात होती आमची या इंडस्ट्रीमध्ये. मग बाबांना कळल्यानंतर त्यांची काय रिॲक्शन होती? काय 12 महिन्यानंतर थोडंसं जम बसला होता आमचा पण. म्हणजे जनरली मी अशी गोष्ट बघतो की आपल्याकडे नेहमी मेक ऑर ब्रेकवालं ऑप्शन असतं. सो तुम्हाला जर का प्रत्येक वेळेस ब्रेक होऊ द्यायचं नाहीये, इफ यू वॉन्ट टू मेक थिंग्स हॅपन, तर प्रत्येकाचा एक फॉर्म्युला असतो. प्रत्येकाचा तो फॉर्म्युला तुम्हाला अचीव्ह करावा लागतो. की आता मी जेव्हा 12 महिन्यानंतर माझ्या बाबांना कळालं तेव्हा मी हे पण बघत होतो की जेव्हा त्यांना कळतं तेव्हा माझा बिझनेस कुठल्या लेवलला आलाय. म्हणजे मला भीती एवढीच होती की त्यांनी हे नाही म्हटलं पाहिजे की बाबा हे नाही करायचं किंवा करू नकोस, किंवा मी त्या पॉईंटला म्हटलं असतो की नाही मी करणारच, तर आमच्यातले रिलेशन्स कुठंतरी खराब नको व्हायला, हीच भीती होती. तर 12 महिन्यानंतर अशी परिस्थिती होती की जेव्हा मी त्यांना हे सगळ्या गोष्टी सांगितल्या की अशा अशा करतोय मी, तर त्याचा जो काही ट्रॅक्शन होता किंवा जो काही ट्रेंड होता बिझनेसचा तो बघून त्यांना असं वाटलं की आपला पोरगा करू शकतोय. सो त्याला थांबवण्यात आता काही अर्थ नाहीये, किंवा त्याला थांबवल्यानंतर आपण काहीतरी चुकीचं करतोय हे त्यांना वाटलं म्हणून त्यांनी थांबवलं नाही. पण त्या पॉईंटपर्यंत मी त्यांना सांगू शकत नव्हतो. सो ते टाईम करणं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कधी कळायला पाहिजेत घरी, हे मला करावं लागलं. आणि मी ते टाईम केल्यामुळे मग मी पुढची जर्नी फॅमिलीला घेऊन सोबत म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने करू शकलो. करेक्ट. आणि मग आता हा थोडा पर्सनल प्रश्न आहे की ॲज अ स्टार्टअप फाउंडर बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, बरेचसे चॅलेंजेस असतात. म्हणजे ते बिझनेस लेवलवर असतील, ते पर्सनल लेवलवर असतील. तर मग असे चॅलेंजेस तुम्ही स्टार्ट केलं त्यावेळेस तुम्हाला काय फेस करावे लागले?
स्टार्टअप फाउंडर म्हणून पर्सनल लाईफमधले चॅलेंजेस हे जोपर्यंत तुम्ही स्टार्टअप सक्सेसफुल करत नाही किंवा मोठ्या लेवलला घेऊन जात नाही तोपर्यंत राहतात. सो स्टार्ट करताना स्टार्टअप ही गोष्ट अशी आहे की जिथे मी म्हणलं तसं की नवीन मार्केट, नवीन कस्टमर तुम्हाला बिल्ड करायचा असतो. त्याच्यामुळे तुम्हाला साहजिकच आहे की काम जास्त करावं लागतं. तुमचं विजन मोठं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला कधी कधी 24 तास दिवसातले पण पुरत नाही. आता प्रॅक्टिकली आपण 24 तास काम करू शकत नाही, पण माझं पण आयुष्यातले पहिले 4-5 वर्षामध्ये मी रोज 12, 14, 16 तासापर्यंत काम केलं आहे. म्हणजे फक्त झोपायला, म्हणजे रात्री 11, 11:30ला बॅग ठेवायची, ताटावरचं वाढलेलं खायचं आणि झोपायचं आणि सकाळी उठल्यानंतर परत ऑफिसला यायचं. ह्या पद्धतीने मी साधारण एक 3, 3.5, 4 वर्ष आयुष्य जगलो आहे. आणि त्याच्यात काहीच नाही, म्हणजे तुम्हाला सोशल लाईफ नाही, मित्र परिवार हे कुठल्याच गोष्टींसाठी, म्हणजे आजूबाजूला लोक असतात त्यांना पण तुमची जर्नी कळत असते. तुम्ही जर का त्यांना एकदा बोलून सांगितलं की बाबा माझ्या आयुष्यात अशा अशा गोष्टी चालल्या त्यामुळे वेळ देऊ शकत नाही, म्हणून रिलेशन टिकतात. अदरवाईज तुम्ही हे कॉन्व्हर्सेशन नाही केलं तर तुमचे रिलेशन्स पण राहत नाही. सो पर्सनल लेवलचे रिलेशन्स कॉम्प्रोमाइज होतात, पर्सनल लाईफ कॉम्प्रोमाइज होते. एका पॉईंटपर्यंत तुमची फॅमिली लाईफही कॉम्प्रोमाइज होऊ शकते. फॅमिली लाईफ म्हणजे लग्न तर मी धरतच नाही याच्यात, तुमचे आई वडील, तुमच्या घरातले जे 4 लोक असतात त्यांच्याबरोबरचे रिलेशन्स पण तुमचे कॉम्प्रोमाइज होऊ शकतात. ह्या लेवलपर्यंत गोष्टी जातात स्टार्टअप बिल्ड करताना. पण मग आहेत, म्हणजे तुम्हाला जर काही मोठ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींकडे सॅक्रिफायसेस करावेच लागतात. आणि ते करून जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता तेव्हा तुमच्याकडे पर्टिक्युलरली एक फाउंडर म्हणून ती झेलायची कॅपॅसिटी असली पाहिजे. जर का तुम्ही ते नाही करू शकलात तर तुम्ही खूप इझिली ब्रेक होऊ शकता. ही स्टार्टअपवाली जर्नी तुम्ही गिव्हअप करू शकता. सो ज्यांना कोणाला स्टार्टअप चालू करायचं आहे, फाउंडर बनायचं आहे, त्यांना हे समजून घेणं गरजेचं आहे की एक मोठा बिझनेस करणं, हे जे आपण आज मोठे स्टार्टअप बघतो त्या लेवलला जाणते प्रत्येकाची जर्नी अशीच आहे. प्रत्येकाने खूप जास्त सॅक्रिफायसेस केलेत लाईफमध्ये. आणि एक जनरली असं आपण स्टेटमेंट करतो किंवा ऐकतो पण की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही, मराठी माणसाला हे गोष्टी करता येत नाहीत. तर मग तुम्ही आता स्वतः त्या गोष्टी करतायत आणि एक सक्सेसफुल बिझनेस चालवताय, तर तुमचा त्याबद्दल काय एक्सपिरियन्स आहे? मला असं वाटतं की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही असं नाही आहे. मराठी माणूस हा म्हणजे स्वतः खूप हुशार आहे. म्हणजे आज जर का आपण नोकरीमध्ये बघितलं तर मराठी माणसं नोकरी करतात आणि नोकरी करायला काय हुशारी लागत नाही असं नाही आहे. सो माझ्या हिशोबाने मराठी लोक हुशार आहेत आणि खूप जास्त हुशार आहेत. पण मग बिझनेस करण्यासाठी फायनान्सचं नॉलेज हे मॅन्डेटरी आहे. राईट. सो तुमच्याकडे जर का तुम्हाला AI नसेल माहिती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तुम्हाला मेटावर्स नसेल माहिती, तुम्हाला मार्केटिंग नसेल माहिती, तुम्हाला सेल्स नसेल माहिती, तुम्हाला टेक्नॉलॉजी नसेल माहिती, IT इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या गोष्टी नसेल माहिती तरी चालेल, पण तुम्हाला फायनान्स माहितीच असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्याला लहानपणीपासनं फायनान्सचं नॉलेज द्यायला कुठंतरी आपलं एक कम्युनिटी कमी पडते. आणि मला असं वाटतं की आपण जर का बाकीच्या कम्युनिटीज बघितल्या तर ते बाकीच्या गोष्टींवर फोकस तेवढा जास्त करत नाही, पण फायनान्स या गोष्टींवर ते कॉम्प्रोमाइजच करत नाहीत. म्हणजे घरातल्या एखाद्या लेडीपासनं त्यांच्या लहान मुलांपर्यंत धंदा किंवा गणित काय असतं धंद्याचं हे त्यांना तोंडावर क्लिअर असतं की काय केलं की प्रॉफिट होतो आणि काय केलं की लॉस होतो. ह्याचा त्यांचा हात कोणच धरू शकत नाही. आपल्याकडे त्या गोष्टींचं नॉलेज कमी पडतं, पण आपल्याकडे बाकीच्या फ्रंट्सवरचं सगळ्याचं नॉलेज खूप जास्त आहे. आणि मला पर्सनली असं वाटतं की फायनान्सचं नॉलेज असेल आणि बाकीचं नॉलेज नसेल एक वेळ तरी चालून जाईल, पण बाकी सगळं नॉलेज खूप जास्त आहे. पण फायनान्सचं नॉलेज आपण म्हणतो की ठीक आहे बघूयात, कळेल, समजेल, तर बिझनेसमध्ये ही गोष्ट नाही चालत. आणि मला असं वाटतं की आपला मराठी माणूस बिझनेस चालू करतो, एक 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष खेचायचा प्रयत्न करतो आणि मग बंद करतो. त्याच्या मागचं 90% कारण हेच आहे की आपली फायनान्सवरची पकड कमी पडते बिझनेस करताना. आणि मला असं वाटतं की त्याच्यावर फोकस करून बाकीच्या गोष्टी ॲक्वायर करायचं. म्हणजे तुम्हाला सेल्सवालं काही कळत नाही, तुम्ही सेल्सवाला व्यक्ती हायर करा. तुम्हाला मार्केटिंगवाला कळत नाही, मार्केटिंगवाला व्यक्ती हायर करा. तुम्हाला IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दल कळत नाही, तुम्ही त्याचा व्यक्ती हायर करा. तुम्हाला आता जसं आम्ही डायमंडचा बिझनेस करतो तर मला डायमंडचं काहीच माहीत नाही आहे ऑनेस्टली. तर मी सुरतचे जे एक्सपर्ट्स आहेत ज्यांच्या स्वतःच्या 10,000, 15,000 स्क्वेअर फीटच्या फॅक्टरीज आहेत त्यांना माझा पार्टनर केला. आणि आज डायमंडची सगळ्या गोष्टींची काळजी ते घेतात. आमचं मॅन्युफॅक्चरिंग, प्रॉडक्ट कसं असलं पाहिजे, गोल्ड कसं असलं पाहिजे, डायमंड कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी ते घेतात. सो ह्या सगळ्या गोष्टी एक वेळ तुम्ही ॲक्वायर करू शकता मार्केटमधनं. पण फायनान्सवाली गोष्ट की धंदा वाढवायचा कसा, धंदा चालवायचा कसा, त्यातल्या पैशांची देवाणघेवाण कशी करायची, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बाहेर नाही देऊ शकत. आणि तुम्ही ह्या गोष्टी बाहेर दिल्या तर तुम्ही बिझनेस ओनरच राहणार नाहीत. सो माझ्या हिशोबाने जर का मराठी लोकांना बिझनेस करायचा असेल सक्सेसफुली तर फायनान्सचं नॉलेज हे
मॅन्डेटरी आहे, त्याच्यावर फोकसच करणं आहे आणि त्याची पकड असली पाहिजे. बरोबर. आणि कुठेतरी एज्युकेशन लेवलवर पण हे इंट्रोड्यूस झाल्या पाहिजे त्या गोष्टी. बरोबर. सो तुम्ही आता मेन्शन केलं की मॅन्युफॅक्चरर वगैरे जे आहेत ते सुरतचेच आहे. मग सुरतवाला जर्नी का, म्हणजे किंवा स्पेसिफिकली सुरतचेच का? सो आम्ही डे 1 पासून सुरत मार्केटशीच कनेक्टेड आहोत. सो इंडियात 2 मेन मार्केट आहेत डायमंडसाठी, एक सुरतचं मार्केट आणि एक मुंबईचं मार्केट. ओके. आमचं पहिल्या दिवसापासूनचं कनेक्शन आहे सुरत मार्केट बरोबर. ते कसं झालं म्हणजे सुरत? सो आम्ही या बिझनेसमध्ये ज्यांच्यामुळे आलो ते स्वतः सुरतचे होते. सो 2017 ज्यांनी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली या डायमंड इंडस्ट्रीमध्ये येण्याची, मी जसं म्हटलं तसं की बिझनेस करायचं हे माझं क्लिअर होतं आणि बिझनेस करायला जे एक बेसिक फंडामेंटल नॉलेज लागतं, धंदा करायचं, वाढवायचं, सेटअप करायचं, हे माझ्याकडे होतं. इंडस्ट्री ठरली नव्हती. सो त्यावेळेस जेव्हा मला ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, ती ज्या व्यक्तीमुळे मिळाली ते स्वतः सुरतचे होते. आणि मग तशाच पद्धतीने आम्ही सुरत मार्केटशीच कनेक्ट झालो आणि मग सुरतमध्येच आम्ही हळूहळू आमची जी काही ग्रोथ सुरतमधल्या नेटवर्कमध्ये झाली, सुरतमधल्या मार्केटमध्ये झाली, तिकडनं मग आम्हाला सुरतमधलेच मॅन्युफॅक्चरर्स मिळाले. आणि बेसिकली काय आहे की मुंबई आणि सुरतमध्ये, मुंबईच्या मार्केटमध्ये जी काही कॉस्ट आहे, म्हणजे लेबर कॉस्ट असेल किंवा कॉस्ट ऑफ लिव्हिंग जनरली मुंबईमधली आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग सुरतमधली, यात पण खूप मोठा फरक आहे. आणि मग ह्याचा ॲक्च्युअल इम्पॅक्ट तुमच्या प्राइसिंगवर पण होतो. सो मग आम्हाला जो जाणवलं की सुरत हे ॲक्च्युअल कोर मार्केट आहे, कारण का ज्वेलरी सुरतमध्ये बनते, पण ज्वेलरीला लागणारा जो डायमंड आहे तो पण सुरतमध्ये बनतो. सो जगातले 92% डायमंड्स हे सुरतमध्ये मॅन्युफॅक्चर आणि पॉलिशिंगसाठी येतात, रफ्स. तर मग सुरत मार्केटचं आमचं कनेक्शन होतं आणि त्याच्या पलीकडे कुठलंच जगातलं मोठं मार्केट नाही आहे. त्यामुळे मग आम्ही सुरत मार्केटमध्येच काम करायला चालू केलं. अच्छा. पण हा झाला मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट. आणि दुसरं टीम बिल्डिंग खूप महत्त्वाचं, म्हणजे को फाउंडर असेल किंवा बाकीची जी टीम असेल, ती टीम कशी बिल्ड केली तुम्ही? सो को फाउंडर मला असं वाटतं की हा नेहमी तुमच्या सर्कलमधला कोणतरी असावा, कारण का बिझनेस करणं म्हणजे कोणाबरोबर तरी संसार करण्यासारखं आहे, ॲज गुड ॲज. आणि त्यात स्टार्टअप असेल तर खूपच स्ट्रेस असतो, खूपच कॉम्प्लेक्स गोष्टी असतात ज्या तुम्हाला मॅनेज करायच्या असतात. तर अशा वेळेस तुमचा को फाउंडर हा तुमचा जर का असा व्यक्ती असेल ज्याला तुम्ही माहिती आहेत, तुमची कामाची शैली माहिती आहे, तुमचे विचार माहिती आहेत, तर तो तुम्हाला कॉम्प्लिमेंट करू शकतो. पण एखादा जर का तुमच्या सर्कलमधला नसेल किंवा तुम्हाला ओळखणारा नसेल तर त्या केसमध्ये चॅलेंज येऊ शकतो. सो पहिली गोष्ट तर को फाउंडर हा तुम्हाला तुमच्या सर्कलमध्ये मिळाला पाहिजे. आणि माझी पण जी को फाउंडर आहे तर ती आणि मी, आम्ही इंजिनिअरिंगपासून एकमेकांना ओळखतो. आणि म्हणजे मी इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला असल्यापासून बिझनेस करतोय. सो माझा पहिला बिझनेस होता इव्हेंट मॅनेजमेंटचा. अच्छा. सो इव्हेंट मॅनेजमेंट करताना माझा पहिलाच इव्हेंट हा प्रियंका, जी माझी को फाउंडर आहे, तिच्या कॉलेजचा टेक्निकल आणि कल्चरल फेस्ट होता आणि ती त्या कॉलेजची तेव्हा जनरल सेक्रेटरी होती. सो आता बिकॉज मी वेंडर होतो इव्हेंट मॅनेजमेंट करणारा आणि ती जनरल सेक्रेटरी होती, तर आमचंच एकमेकांबरोबर डिस्कशन्स झाले की कसा इव्हेंट करायचा आहे, काय करायचं. आणि 2 महिने तो इव्हेंट चालला. तर त्या 2 महिन्याच्या इव्हेंटमध्ये आमचं बरंच इंटरॅक्शन झालं. तेव्हा मला कळालं की प्रियंकाकडे पण अशा काही क्वालिटीज आहेत ज्या माझ्याकडे नाही आहेत अजिबातच. आणि टीम ही अशीच बिल्ड होते की तुमच्याकडे जे आहेत तेच तुम्ही दुसऱ्या टीम मेंबरमध्ये बघितलं तर त्या टीम मेंबरची काही गरजच पडणार नाही कधी, रिडंडंट होता तो टीम मेंबर. सो तुम्हाला स्टार्टअपमध्ये टीम बिल्ड करताना अशी लोक सोबत घेणं गरजेचं आहे जे तुमच्या स्किल सेटला कॉम्प्लिमेंट करतात. म्हणजे तुमच्याकडे जी गोष्ट आहे ती त्यांच्याकडे नसते, त्यांच्याकडे जी गोष्ट आहे तुमच्याकडे नसते. सो प्रियंकाबरोबर जेव्हा मी 2 महिने काम केलं तेव्हा मला कळालं की हिच्याकडे जो अप्रोच आहे काम करायचा आणि हिच्याकडे जे स्किल्स आहेत ते एक्झॅक्ट स्किल्स माझ्याकडे नाही आहेत. सो मग मी तेव्हाच तिला फर्स्ट टाइम विचारलं की मी आयुष्यात बिझनेस करायचं हे माझं क्लिअर आहे आणि मला अशा पद्धतीने एक स्टार्टअप लेवललाच बिझनेस करायचा आहे जो मला नंतर अक्रॉस द नेशन स्केल करता येईल. सो माझं एवढं मोठं विजन आहे, तर मग मला तुझ्यासारखी टीम मेंबर माझ्या टीममध्ये हवी आहे. तर तिला असं वाटलं की काय नॉनसेन्स आहे, सेकंड इयरला असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कोणतरी विचारतंय. तर तिला असं वाटलं की एक तर तिला पहिल्यांदा मला असं वाटलं की मी लाईन मारतोय असं वाटत असेल, पण मग तिने त्याच्यानंतर 2-3 महिने जेव्हा तिने बघितल्या सगळ्या गोष्टी की नाही सिरियसली म्हणतोय, तेव्हा ती मला म्हणली की ठीक आहे, म्हणजे मला आवडेल ह्या गोष्टी करायला, पण फॉर सम रिझन्स मला पहिल्यांदा जॉब करावा लागेल. आणि मग त्याच्यानंतर एका पॉईंटला जेव्हा आमच्या स्टार्टअपमध्ये खरंच तिचा जो रोल आहे त्या रोलची स्पेस होती त्यावेळेस तिने मला ॲज अ को फाउंडर जॉईन केलं. सो पर्टिक्युलरली को फाउंडर जर्नी अशी आहे. आणि टीम मेंबरच्या केसमध्ये तुम्हाला जेव्हा एक मोठा ब्रँड, एक मोठी गोष्ट बिल्ड करायची आहे त्यावेळेस तुमची टीम ही खूप मोठा रोल प्ले करते. आणि त्या टीमवर होणारे संस्कार हे पण मॅटर करतात. सो फॉर एक्झाम्पल आता जर का तुम्ही एक 5 इयर्स 6 इयर्स एक्सपिरियन्स व्यक्ती जर का हायर केला तर त्याच्याकडे ऑलरेडी एक बॅगेज असतं, त्याच्याकडे ऑलरेडी त्याचे एक ठोकताळे असतात की काय केलं की काय होतं, त्याचा एक्सपिरियन्स. आणि तोच एक्सपिरियन्स कधी कधी तुमच्या
म्हणजे उलटा पण तुमच्यावर पडू शकतो. सो माझा पर्सनल बिलीफ हा होता की कंपनी जिच्या फर्स्ट इयरमध्ये असताना, सेकंड इयर असताना जशी यंग असते तसा एखादा आपण जर का फ्रेशर्सला हायर केलं, फ्रेशर्सची टीम हायर केली, ते पण यंग असतात, ते पण ग्रोथ स्टेजमध्ये असतात. सो कंपनीला जेव्हा कंपनी यंग असताना 2-3 वर्षाची असताना एकदम तुम्हाला मोठे एक्सपिरियन्स लोक लागत नाहीत. सो त्यावेळेस आम्ही फ्रेशर्स बरोबर काम करणं प्रेफर करतो, कारण का तुम्हाला त्यांच्याबरोबर एक राईट कल्चरल सेटिंग, कल्चरल फिटमेंट करता येतं. त्यांनाही जवळनं कंपनी कळते, त्यांना कंपनीच्या गरजा कळतात आणि त्यावेळेस कंपनी आणि तुमच्या टीममध्ये जे कनेक्शन एस्टॅब्लिश होतं ते कनेक्शन तुम्हाला लॉंग टर्म ती कंपनी घेऊन जाण्यासाठी ते टीमच हेल्प करते. सो मी पर्टिक्युलरली या फिलॉसॉफीमध्ये खूप बिलीव्ह करतो की तुम्ही एकटं काही मोठं करू शकत नाही. आजच्या काळामध्ये कोलॅबरेशन आणि तुमची टीम चांगली असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण मग ती टीम चांगली हायर करून तुम्ही मार्केटमधून उचलून आणताय का तुमच्यासोबत तुम्ही ती टीम बिल्ड करताय? तर मी सोबत टीम बिल्ड करणं नेहमी बिलीव्ह केलंय. सो आजही आमच्याकडे जी टीम आहे ती, जसं मी नवीन ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊन काम चालू केलं तशी माझी टीम पण फर्स्ट टाइम ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊन स्वतः ती जर्नी एक्सपिरियन्स करत माझ्याबरोबर ती कंपनी आणि तो ब्रँड बिल्ड करण्यामध्ये काम करते. बरोबर. म्हणजे बेसिकली सगळेच नवीन असल्यामुळे तो फिक्स माइंडसेट नाहीये, एक्सपेरिमेंट करायला तयार आहेत. प्लस प्रत्येक कंपनीला एक कल्चर असतं, तर ते कल्चर तुमची कंपनी किती मोठी होणार, तुमची कंपनी कशी पुढे जाणार हे ठरवतं. सो तुम्ही जेव्हा नवीन लोकांबरोबर, जे फ्रेशर्स आहेत त्यांच्याबरोबर काम करता, तेव्हा तुम्हाला राईट कल्चर सेट करणं खूप सोपं आहे. व्हेअरएज तुम्ही एक्सपिरियन्स लोकांबरोबर काम केलं तर ते स्वतःच्या एक्सपिरियन्समधनं एक कल्चर घेऊन येतात आणि ते कल्चर त्यांच्यातनं काढणं हे डिफिकल्ट आहे. राईट. सो पर्टिक्युलरली नवीन कंपनी स्टार्ट करताना नवीन लोकांबरोबर जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यावर काम केलं तर तुम्ही कंपनीचं कल्चर कंट्रोल करू शकता आणि माझ्या हिशोबाने कल्चर बिल्ड्स एव्हरीथिंग. बऱ्याच वेळा असं होतं की यार का करतोय आपण हे किती हेक्टिक आहे. म्हणजे जसं मागाशी सांगितलं, पर्सनल लाईफमध्ये बरेचसे कॉम्प्रोमाइज करावे लागतात, प्रोफेशनल लाईफमध्ये कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, हेल्थवर पण बराचसा अफेक्ट होतो, झोप वेळेवर होत नाही किंवा शांत झोप मिळत नाही, कारण डोक्यात कंटिन्यू त्या गोष्टी चालू असतात, हे करायचंय ते करायचं, असं आहे तसं आहे. असं वाटू शकतं एखाद्या पॉईंटला जाऊन, किंवा जनरली हे होतंच की यार ठीक आहे ना, सोडू, दुसरं काहीतरी करू, किंवा एज्युकेशन वाईज तर आपण तेवढे क्वालिफाय आहोत की जॉब वगैरे करू शकतो, किंवा दुसरा एखादा बिझनेस करून बघू जो थोडाफार सिम्पल असेल. असा एखादा पॉईंट आला का जिथं वाटलं आता गिव्ह अप करायचंय? असं एकदा असा पॉईंट आला आणि माझा एक स्वभाव आहे की मी मनात काही ठेवत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आली तर मी बोलतो आणि मन मोकळं करतो. तर माझे एक कन्सल्टंट आहेत, फायनान्शियल कन्सल्टंट, ज्यांच्याशी मी जे काय वाटतं ते ओपनली बोलतो. तर असंच मी जेव्हा लो फील करत होतो आणि मला असं वाटत होतं की होणार का हे, कसं, म्हणजे किती स्ट्रगल आहे, कदाचित मी जे विचार करतोय तो खरंच तेवढा मोठा प्रॉब्लेम आहे का, आणि मी जे विजन ठेवलंय ते कसं अचीव होणार, एवढ्या मोठ्या गोष्टी कधी होणार. तो असा एकदा लोएस्ट पॉईंट आला होता आणि त्या पॉईंटला मी त्यांच्याशी ही गोष्ट बोललो. तर त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली तेव्हा. ते म्हणले की मी फायनान्शियल कन्सल्टंट तुझ्या एकट्याचा नाही आहे, मी मल्टिपल स्टार्टअप्सचा फायनान्शियल कन्सल्टंट आहे. मी काही स्टार्टअप्सला $1 मिलियन फंडिंग रेज करून दिलं आहे, नाही करू शकलेत सेल्स. आणि ते म्हणले की तुझ्या स्टार्टअपमध्ये, तुझ्या कंपनीमध्ये आजही कस्टमर येतात समोरनं. म्हणलं हो येतात. ते तुझ्याकडनं 50-60 हजाराचं डायमंड रिंग घेतात. म्हणलं हो घेतात. तू मार्केटिंग किती करतो? म्हटलं मी आत्ता तर काहीच मार्केटिंग करत नाही आहे. पण म्हणलं तरी कस्टमर येतात? म्हणलं हो. ते म्हणले जोपर्यंत तुझ्याकडे समोरनं कस्टमर येत आहेत ना तोपर्यंत निगेटिव्ह होण्याचं कारण नाही आहे. कारण का, कस्टमरवर बिझनेस आहे. बाकी फंडिंग, टीम, IT, बाकी सगळ्या गोष्टी ह्या बिझनेसला एनेबल करण्यासाठी आहेत, बिझनेसला वाढवण्यासाठी आहेत. पण कस्टमर ही गोष्ट आहे ना, ही बिझनेसला चालवण्यासाठी आहे. आणि कस्टमर येत नाही आहेत ना तर तू इमिजिएटली बंद कर. पण कस्टमर येत आहेत पण बाकी प्रॉब्लेमचा डोंगर आहे सगळा, तरी बिझनेस बंद करायचं काहीच कारण नाही. सो तुला आज जे वाटतंय ते तुझा प्रॉब्लेम आहे. पण मग तुला हे समजणं गरजेचं आहे की कस्टमर येतोय अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुझा बिझनेस एकदम अर्ली स्टेजमध्ये आहे, तुझ्याकडे ब्रँड व्हॅल्यू नाही आहे, तू डायमंडसारखा प्रोडक्ट विकतोय आणि तेव्हा तुला कस्टमर पैसे देतोय 50-60 हजार रुपये समोरनं मार्केटिंग न करता, तर दॅट मीन्स की तुझ्या बिझनेसमध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे. जे पोटेन्शियलवर जो बिझनेस चालला आहे. सो इट्स जस्ट मॅटर ऑफ टाईम. तू ह्या गोष्टी चालू ठेव आणि या सगळ्या गोष्टींनंतर हा निगेटिव्हनेस प्रत्येक वेळेस जेव्हा तुला असं फील होईल की मी राईट करतोय का, तू सेल्फ डाऊटमध्ये जाशील, तर एवढंच बघ की तुझ्याकडे कस्टमर येत आहेत का आणि कस्टमर कन्वर्ट होत आहेत का. ते होत असेल तर दुसरं कुठलंच रिझन नाही आहे निगेटिव्ह होण्याचं. सो त्या दिवशी नंतर मी प्रत्येक पॉईंटला थोडा जरी असं वाटलं की आपण लो फील करतोय का, त्या दिवशी मग तुम्ही स्टुडिओमध्ये बघतो की माझ्याकडे कस्टमर येत आहेत का आणि कन्वर्ट होत आहेत का. आणि कस्टमर येतात आणि कन्वर्ट होत असतील तर मग मला दुसरा कुठलाच डोस लागत नाही पॉझिटिव्ह होण्याचा. ग्रेट ग्रेट. आपलं ऑडियन्स सगळं मराठी, त्यांना हे जाणून घ्यायला आवडेल बेसिकली जर एक स्टार्टअप सुरू करायचं असेल तर त्याची सुरुवात कशी झाली पाहिजे, म्हणजे फ्रॉम थिंकिंग लेवल.
सो पहिलं तुमच्याकडे एक चांगली आयडिया पाहिजे. एक पहिला डिफरन्स स्टार्टअप आणि बिझनेसमधला मी तुम्हाला सांगतो की बिझनेस म्हणजे तुम्ही एक्झिस्टिंग मार्केटमधली आयडियावरच एक धंदा चालू करता, एक बिझनेस चालू करताय. म्हणजे तुम्ही एक कपड्यांचं दुकान टाकलं, एक हॉटेल टाकलं, तर हे काही नवीन कॉन्सेप्ट नाही आहे, हे ऑलरेडी कोणतरी मार्केटमध्ये करताय. तर तुम्ही त्याच पद्धतीचा एक बिझनेस चालू केला, तुम्ही त्याच मार्केटमधला एक शेअर घेण्याचा प्रयत्न करताय, हा झाला बिझनेस. आणि स्टार्टअप म्हणजे तुम्ही एक नवीन आयडिया घेऊन येताय मार्केटमध्ये जी कोणालाच माहिती नाही. जसं आता आपल्याकडे झोमॅटो आहे किंवा उबर ओला जेव्हा आलं की कॅबही बुक होऊ शकतं तिकडनं तिकडे जाण्यासाठी, तर हे माहीत नव्हतं लोकांना. सो झोमॅटो पण तशी नवीन कॉन्सेप्ट आहे की फूड डिलिव्हरी घरी होऊ शकते, हे माहीत नव्हतं. हे कोणतरी नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलं मार्केटमध्ये पहिल्यांदा, त्याला स्टार्टअप म्हणतात जनरली. सो जर का स्टार्टअप चालू करायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे एक नवीन आयडिया किंवा नवीन मार्केट तयार करायची कॅपॅसिटी पाहिजे. एक्झिस्टिंग मार्केटमध्ये बिझनेस चालू करणं त्यातल्या त्यात सोपं आहे, कारण का कस्टमरला तुम्ही काय करताय ते पहिल्या दिवसापासून माहिती आहे. कस्टमर मेंटली त्या गोष्टींसाठी रेडी आहे. पण तुम्ही जी एखादी नवीन गोष्ट करायला जाता तेव्हा कस्टमर त्या गोष्टींसाठी रेडी पण नाही आहे. तर तुम्हाला कस्टमरच्या डोक्यात पहिल्यांदा तो रेडीनेस करावा लागतो की तुम्ही अशी काहीतरी सर्व्हिस घेऊन येताय जी नवीन आहे, जी त्याच्यासाठी उपयोगी आहे पण नवीन आहे. आणि मग त्याला त्यासाठी प्रिपेअर करणं, पैसे द्यायला लावणं, ही गोष्ट थोडी चॅलेंजिंग आहे. सो स्टार्टअप जर का कोणाला तरी चालू करायचं असेल तर ती आयडिया तेवढी खरंच गरजेची आहे का, खरंच ती तेवढी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे का, तुम्ही जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करताय स्टार्टअपच्या माध्यमातून तो प्रॉब्लेम खरंच तेवढा मोठा आहे का. कारण का तुम्ही जेव्हा कस्टमरकडे तो प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन जाल, तुमचा बिझनेस हा सोल्युशन असेल त्या प्रॉब्लेमवरचा स्टार्टअपमध्ये, तर तो सोल्युशन लोकांना तेवढं पटलं पाहिजे, तेवढं आवडलं पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे की अरे हा खरंच माझा एक मोठा प्रॉब्लेम होता जो आता मला वाटलं नव्हतं की असा सॉल्व्ह होऊ शकतो. आणि दॅट इज हाऊ तुम्ही एक स्टार्टअपला बिल्ड करू शकता, स्केल करू शकता. तिथे तुम्हाला एक फर्स्ट मोर ॲडव्हान्टेज मिळतो. मोनोपॉली असते एक साधारण पहिला 1, 1.5, 2 वर्ष 3 वर्ष जोपर्यंत तुमचे कॉम्पिटिशन आता त्या मार्केटमध्ये येऊन तुमच्यासारखं काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा खूप मोठा ॲडव्हान्टेज पण मिळतो. पण तेवढंच स्टार्टिंगचे काही वर्ष ती गोष्ट तेवढी चॅलेंजिंग पण आहे, कारण का तुम्ही काहीतरी नवीन क्रिएट करत असता. बरोबर. सो कोणालाही जर का स्टार्टअप चालू करायचा असेल तर त्यांना हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय तो तेवढा मोठा खरंच प्रॉब्लेम आहे का मार्केटमध्ये. सो मग हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम रेकग्नाइज कसा करायचा की ज्याचं सोल्युशन आपण देऊ शकतो. सो ते काय असं खूप रॉकेट सायन्स नाही आहे, पण मग तेवढं सोपं पण नाही आहे. सो आता आजकाल काय झालं, शार्क टँक सारख्या शोजमुळे सगळ्यांना स्टार्टअप करायचं आहे आणि लोक स्टार्टअप शोधण्याच्या म्हणजे स्टार्टअपची आयडिया शोधण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींकडे बघत असतात. पण आधीच्या काळात जेव्हा स्टार्टअप लोकांनी चालू केले एक 10-15 वर्षापूर्वी, तर तुम्ही जर का त्यांच्या स्टोरीज बघितल्या तर जनरली ते ऑलरेडी त्या मार्केटमध्ये काम करत होते आणि मग त्यांना ती गॅप दिसली काम करता करता आणि मग त्यांना जाणवलं की ह्याच्यावर कोणच काम नाही करत आहे. आणि त्यातनं ती आयडिया कळाली की अरे आपण हे जर का फील केलं, ही जर का गॅप आपण भरून काढली आणि आपण ह्या गॅपला भरून काढण्यासाठी एक बिझनेस चालू केला तर हा खूप मोठा बिझनेस आणि मार्केट बनवू शकतं. सो जनरली आधीच्या काळात तसं होतं, पण आजकाल जेवढा अवेअरनेस वाढलाय स्टार्टअप बद्दलचा, त्याच्या पोटेन्शियल बद्दलचा, की एक स्टार्टअप युनिकॉर्न होऊ शकतो, $1 बिलियन बिझनेस होऊ शकतो, तर मग लोकांचा दृष्टिकोन स्टार्टअपच्या आयडिया शोधायचा वेगळा आहे. आणि त्यावेळेस मग आयडिया शोधणं ह्यासाठी तुम्हाला तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुमचं पॅशन काय आहे, तुम्ही कुठल्या गोष्टींकडे जास्त इन्क्लाइंड आहात आणि मग त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये जर का तुम्ही तुमचं काम करत करत एखादा प्रॉब्लेम, एखादी गॅप आयडेंटिफाय केली तर तुम्ही ती गॅप आयडेंटिफाय करून त्याचा बिझनेस चालू करू शकता. सो साधारण हा असा एक वे आहे आयडिया शोधायची. जेव्हा आपल्याला लोक विचारतात की कसला बिझनेस करणार, तर आपण जनरली हे सांगतो की मला काय करता येतं, मला काय आवडतं, माझा इंटरेस्ट कशात आहे. पण बिझनेस और धंदा ही गोष्ट तुम्हाला काय आवडतं ह्याच्यावर नाही बिल्ड होऊ शकत. बिझनेस ही गोष्ट कस्टमरला काय हवंय त्याच्यावर बिल्ड होऊ शकते. सो तुम्हाला कस्टमरला काय हवंय ते समजून घ्यायचं आहे आणि त्याच्या अराउंड बिझनेस बनवायचा. मे बी ती गोष्ट अशी असेल जी तुम्हाला कदाचित येत पण नसेल किंवा माहीत पण नसेल नीट, तुम्ही शिका. पण मग तुम्ही जर का कस्टमरला पकडून बिझनेस बनवला तर तुम्हाला कॉम्पिटिशनची झळ कधी जास्त पोचत नाही. ही एक गोष्ट आहे की तुम्ही हे शोधून काढल्यानंतर बिकॉज यू आर फर्स्ट मूव्हर आता, तर तुमची गोष्ट कॉपी लगेच होऊ शकते. सो तिथं तुम्हाला मग एखादी गोष्ट तुम्ही पकडल्यानंतर फास्ट कशी ग्रो कराल, फास्ट कशी तुमची ग्रोथ होऊ शकते ह्याच्यावर काम करावं लागतं. आणि कोणताही स्टार्टअप सुरू करायचं म्हणलं की ऑब्व्हियसली आता सगळ्यांकडेच फंडिंग असेल असं नाही. सो इन्व्हेस्टर्स आले, फंडिंग आलं, बरोबर. मग हे मिळवायचं कसं आणि मुळात हे समोरच्याला पटवून द्यायचं की हे वर्कआउट होऊ शकतं. कारण स्टार्टअप म्हणल्यानंतर ती एक नवीन आयडिया आहे, ती एक नवीन कन्सेप्ट आहे आणि ते प्रत्येकाला पटेलच समजेलच असंही नाही आहे. बरोबर. मग हे खूप मोठं चॅलेंज वाटतं बऱ्याच जणांना. आणि म्हणजे मी आजूबाजूला बऱ्याच जणांचं बघतो की काहीतरी सुरुवात केलेली असते नवीन, ते ऐकताना खूप छान वाटतं पण ते गिवअप करतात खूप लवकर. मग आणि याच्या मागे बऱ्याच वेळा रिझन विचारलं तर अरे फंडिंग नाही मिळालं, इन्व्हेस्टमेंट नाही मिळालं, मग आम्हाला ते एका पॉईंटनंतर आमचे फंड संपले, आम्हाला बंदच करावं लागतं. बरोबर आहे. सो यात म्हणजे हे 2 प्रश्न आहेत. फर्स्ट
इन्व्हेस्टर कसे मिळवायचे, आणि सेकंड सर्व्हायव्हल. Okay. जर तुमच्याकडे ते मिळत नाहीये एका पर्टिक्युलर टाइम पिरियड पर्यंत, तर तोपर्यंत ते सर्व्हायव्हलही कसं करायचं. सो फंड मिळवणं ही गोष्ट पण अशी काही खूप अवघड नाहीये. म्हणजे तुम्ही जर का आता एका वेगळ्या परसेप्शन, वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या गोष्टींकडे बघितलं तर फंड मिळवणं ही सोपी गोष्ट आहे. ओके. आता तुम्ही जर काही नवीन आयडिया घेऊन येत आहे मार्केटमध्ये, तर तुम्हाला पहिल्या दिवशी कोणी हे नाही सांगणार की आम्हाला प्रॉफिटच करून दाखवा किंवा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही पहिलं एक तुमचं बिझनेस अख्खा बिल्डच करून दाखवा. फंडिंग कधी होतं, जेव्हा तुमच्याकडे कस्टमर्स आहेत ह्याचं तुम्ही प्रूफ देऊ शकता. बरोबर. सो तुम्ही जर काही एखादी नवीन कॉन्सेप्ट मार्केटमध्ये घेऊन येत आहे, तर तुम्ही ती नवीन कॉन्सेप्ट घेऊन येत आहे, त्याच पॉईंटला इन्व्हेस्टरकडे गेलात तर इन्व्हेस्टरला विश्वास कसा बसणार की ही कॉन्सेप्ट नवीन आहे पण ही कॉन्सेप्ट गरजेची आहे मार्केटमध्ये, ह्याचं काहीच प्रूफ नाहीये. सो कुठल्याही नवीन स्टार्टअपनी जर का चालू झाल्यानंतर इन्व्हेस्टरकडे जाण्याच्या आधी एक 10, 15, 20, 25, 50 कुठला बिझनेस त्याच्यावर आहे, पण समजा तुम्ही एक कस्टमरला रेडी केलं जे तुम्हाला पैसे द्यायला रेडी आहेत, तुमच्याकडनं प्रोडक्ट घ्यायला रेडी आहेत, कारण का त्यांना असं वाटतंय की तुम्ही जे सोल्युशन देताय ते त्यांची गरज आहे. ह्याला आपण व्हॅलिडेशन म्हणतो, और आम्ही ह्याला मिनिमम वायबल प्रोडक्ट म्हणतो, की ज्याच्यावर MVP, ज्याच्यावर तुम्हाला हे सांगता येतं इन्व्हेस्टरला नंतर जाऊन की बघा ही 50 लोक आहेत, ही 50 लोकांना जेव्हा मी सांगितलं की मी ही आयडिया और हे सोल्युशन तुम्हाला देतोय आणि ते म्हणले की वाव आम्हाला ही आयडिया आवडली, आम्हाला सोल्युशन आवडलं आणि ॲज अ कस्टमर आम्ही या सोल्युशनसाठी पे करायला पण रेडी आहोत, और अदर आम्ही पे करतोय. प्रॉफिटेबिलिटी नसेल तरी चालेल, पण तुमच्याकडे कस्टमर्स येत आहेत आणि काय पेसनी येत आहेत हे जर का तुम्ही इन्व्हेस्टरला दाखवू शकला, यासारखा सोपा वे नाहीये फंड रेज करण्यासाठी. लोकांचा इंटरेस्ट दिसणं गरजेचं. लोकांचे आपण जर का आयडिया पेपरवर रेडी केली आणि कस्टमरकडे जाण्याच्या ऐवजी आपण पहिले जर का इन्व्हेस्टरकडेच गेलो डिरेक्टली, तर इन्व्हेस्टरला पण कसा विश्वास बसणार की ही आयडिया फंड लावण्यासारखी आहे, पैसे लावण्यासारखी आहे. हेच जर का कस्टमरने तुमच्याकडनं बाय करायची तयारी दाखवली आहे और कस्टमर तुमच्याकडनं बाय करतायत, तर इन्व्हेस्टरलाही विश्वास बसतो की ओके 50-100 कस्टमर जर का घ्यायला रेडी आहेत और घेत आहेत त्यांच्याकडनं आत्ता, म्हणजे मार्केट आहे. मग तो हे बघतो की तुमच्या कॉन्सेप्टचं मार्केट किती मोठं आहे. फॉर एक्झाम्पल हे 50-100 लोकांवरनं 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 लोकांपर्यंत जाऊ शकतं का, तेवढ्या मोठ्या लोकांसाठी ही गरज आहे का, या सगळ्या गोष्टी नंतर बघितल्या जातात. पण मग तरी तुम्हाला जर का स्टार्टिंग लेवलला फंड रेज करायचं असेल तर बेस्ट वे हा आहे की एक MVP क्रिएट करा. MVP क्रिएट करायला जास्त खर्च लागत नाही, कोणता बिझनेस करता त्याच्यावर आहे, पण एकदा जर का MVP तुम्ही क्रिएट करून इन्व्हेस्टरकडे गेलात तर फंड रेज हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आणि जो तुमचा दुसरा प्रश्न आहे की फंड रेज होत नसेल तर काय, तर सर्व्हायव्हलसाठी तुम्हाला जास्तीत जास्त कस्टमर जोडत राहणं हा एकच पर्याय आहे. की मग तुम्ही कस्टमर्सकडनंच, म्हणजे शेवटी तुमच्या कस्टमर्सकडनं जर का तुम्हाला पैसे येत आहेत तर तुम्ही ते पैशांचा वापर करून सर्व्हाइव्ह करू शकता. कदाचित तुमची ग्रोथ नाही होणार खूप मोठी, पण ऍटलीस्ट सर्व्हायव्हल होऊ शकतं. तर मग तुमच्याकडे तो एकच ऑप्शन राहतो की जिथे तुम्ही सर्व्हाइव्ह करण्यासाठी कस्टमर्सकडे जात राहून कस्टमर्सला अक्वायर करत राहावा इन सम ऑर द अदर वे. बरोबर. सो ते तुम्हाला सर्व्हाइव्ह करायला हेल्प करेल, पण सर्व्हाइव्ह करता करता तुम्हाला फंड रेजची प्रोसेस ही थांबून चालणार नाही. करेक्ट. ती तुम्हाला चालूच ठेवावी लागेल पॅरलल. सो आता को फाउंडरवाला जो पॉईंट होता, आता तुमच्याकडे आसपास व्यक्ती होती की ज्याला तुम्ही चांगले ओळखू शकत होते, तुम्हाला पर्सनॅलिटी माहीत होती, तुम्हाला थिंकिंग प्रोसेस माहीत होती, सो तुमच्यासाठी ते सोपं गेलं ॲज अ को फाउंडर त्यांना इन्क्लूड करणं. पण असा व्यक्ती आसपास नसेलच, तर मग त्या को फाउंडरमध्ये अशा काय काय क्वालिटीज चेक करायच्या किंवा असं काय बघितलं पाहिजे आपण की ओके हा असा व्यक्ती आहे, याच्यामध्ये ह्या क्वालिटीज आहेत आणि आपण याला ॲज अ को फाउंडर घेऊ शकतो. पहिली गोष्ट तर म्हणजे 2 गोष्टी आहेत मेन. एक आहे पॅशन, ओके, त्याचं नेचर, त्याचं इंटेन्शन जे टँजिबल नाही आहे, ते तुम्ही प्रवासातनंच एखादं समजून घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट आहे स्किल. सो जर का तुम्ही पहिली गोष्ट बघितली जिथं पॅशन, इंटेन्शन या सगळ्या गोष्टी ज्या मी म्हणतोय, तर मला असं वाटतं ती प्रायोरिटी 1 आहे. स्किल ही अशी गोष्ट आहे जी ॲक्वायर होऊ शकते, पण आपलं जेवढं पॅशन असतं बिझनेस करायचं, आता मी समजा फाउंडर आणि मी को फाउंडर बघतोय, तर मी जेव्हा फाउंडर बनतो तेव्हा मी आउट ऑफ पॅशन फाउंडर बनतो. तो जो स्ट्रगल आहे तो स्ट्रगल करायची माझी नॅचरली आतनं एक इच्छा असते. बरोबर. सो ह्याला आपण पॅशन म्हणतो. प्लस काम करताना प्रामाणिकपणे काम करणं आणि चांगल्या इंटेन्शननी काम करणं हे पण इम्पॉर्टंट आहे, हे पण माझ्यामध्ये आहे. आता माझ्याबरोबर जो को फाउंडर येणार आहे त्याच्यामध्ये पण ह्या गोष्टी असणं तेवढंच गरजेचं आहे. सो पहिलं तर तुम्हाला असा व्यक्ती आयडेंटिफाय करायचा आहे ज्याच्यामध्ये हे पॅशन, तुमचं पॅशनला कॉम्प्लिमेंट करणं एवढं पॅशन आणि राईट इंटेन्शन्स या दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर सेकंड थिंग आहे की मी म्हटलं तसं स्किल. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्केटिंगमध्ये एक्सपर्ट आहात, सो तुम्ही मार्केटिंगवाला एक्सपर्टला घेऊ नका परत. त्याच्यात पॅशन असेल, इंटेन्शन पण चांगलं असेल, पण तुम्ही त्याला मार्केटिंगचाच एक्सपर्ट म्हणून घेतला तर तुमच्या दोघांच्यातच वाद होतील की काय मार्केटिंग राईट आहे ते. सो तुम्ही असा व्यक्ती बघा जो तुमच्या स्किलला कॉम्प्लिमेंट करणारं दुसरं स्किल घेऊन येतोय. सो तुम्ही मार्केटिंगमध्ये आहात, तुम्ही मार्केटिंगचे एक्सपर्ट आहात, तुमचं पॅशन चांगलं आहे, तुमचं इंटेन्शन चांगलं आहे, मग तुम्ही सेल्सवाला व्यक्ती बघा जो. आणि एखाद्या वेळेस असा एखादा व्यक्ती मिळाला की ज्याच्याकडे ते स्किल नाहीये पण पॅशन इंटेन्शन आहे, तर त्याला घालवू नका.
त्याला सोबत घ्या, त्याला जे लागणारं स्किल आहे त्या स्किलचं ट्रेनिंग द्या. असं असेल की तो चांगलं मार्केटिंग करतो आणि तुम्ही पण चांगलं मार्केटिंग करताय, तर हे बघा की तो मार्केटिंग करेन, तुम्ही काही वेगळ्या गोष्टी करू शकता का त्या केसमध्ये. कारण का तुम्हाला स्किलवाले लोक मार्केटमध्ये कदाचित इझिली मिळतील, पण तेवढंच पॅशन ठेवणारे आणि तेवढं चांगलं इंटेन्शन ठेवणारी लोक सहजासहजी मिळत नाहीत. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पर्टिक्युलरली एक को फाउंडर शोधताना बघितल्या पाहिजेत. सो मग डायमंड हेडक्वार्टर्ससाठी फंडिंग कसं मिळवलं? सो ती पण एक म्हणजे किस्साच आहे तो. आमचं फर्स्ट फंडिंग हे एका सेलिब्रिटी इन्व्हेस्टरकडनं झालं आणि माझ्या एका फ्रेंडनी मला त्यांच्यापर्यंत पोचवलं होतं. ॲक्च्युली तेच एक चांगले इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स बघत होते की कुठे काय करू शकतो ते, आणि माझ्या फ्रेंडला माहिती होतं, तर त्यांनी मला त्यांच्यासमोर बसवलं. मलाही नव्हतं माहिती की मी डायरेक्टली माझं पहिलं फंडिंगसाठी मी कोणत्या तरी सेलिब्रिटीलाच भेटणार आहे. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, 20 मिनिटाची मीटिंग होती पहिली. आणि 20 मिनिटामध्ये त्यांनी मला सांगितलं की मी इंटरेस्टेड आहे आणि आपण हे करूयात एकत्र. सो मी म्हटलं तसं की तुम्ही काय बोलता, तुमचं पॅशन आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, कन्व्हिक्शन दिसतं. सो मी ते 20 मिनिटं काय बोललो माझं मला एकट्याला माहिती आहे. सो त्यांनी मला, मी त्याला नंतर विचारलं की तुम्ही हा निर्णय 20 मिनिटात कसा काय घेतला, तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एखादा फाउंडर जेव्हा बोलतो, एखादा बिझनेस ओनर जेव्हा बोलतो, तेव्हा तो काय बोलतोय आणि त्या गोष्टी किती राईट आहेत ह्याच्यापेक्षा तो स्वतः त्या गोष्टींना किती बिलीव्ह करतो हे मॅटर करतं. आणि ते म्हटलं की मी 20 मिनिटं तुझं ऐकतच नव्हतं, मी तुझ्याकडे बघत होतो. आणि मी तुझ्याकडे बघत असताना मला कळालं की जे कन्व्हिक्शन तुझ्याकडे आहे, मी त्या कन्व्हिक्शनवर पैसे लावतोय. सो आणि ते कन्व्हिक्शन नॅचरली तेव्हा येतं. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट उगाच रेटून नाही बोलू शकत, किंवा एखादी उगाच कन्व्हिक्शनने नाही बोलू शकत. तुम्ही जेव्हा ती आतमध्ये बिलीव्ह करता तेव्हा त्या कन्व्हिक्शनला ऑटोमॅटिकली एक प्रेझेंटेशन लेअर मिळतो. सो मला पण ही गोष्ट ॲक्च्युली कळाल्यानंतर शॉकिंग होती की असं पण लोक आपल्याकडे बघतात. पण मग मी तेव्हा त्या गोष्टींमध्ये जे बिलीव्ह करत होतो, मी ते 20 मिनिटं कंटिन्युअसली बोललो आणि त्याच्यातनं त्यांना असं वाटलं की हां ये कुछ कर लेगा मे बी. तर मग त्यातनं ती गोष्ट घडली. आणि सेकंड टाइम जेव्हा मी फंड रेज करायला गेलो तर ती एक्झॅक्टली ऑपोजिट जर्नी होती त्याच्यात. सो मला ते सेकंड टाइमचं फंडिंग रेज करायला 6 महिने लागले. 6 महिने? हां. सो जे 20 मिनिटं होते, मी पण आता 20 मिनिटाच्या कॉन्फिडन्सवर होतो, पण मला 6 महिने लागले. सो तेव्हा असं झालं की मला ते फंडिंग पर्टिक्युलरली आमचे जे सुरतचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ज्यांना मी पार्टनर केला होता, मला त्यांच्याबरोबर ती जर्नी करायची होती. सो मी पहिल्यांदा त्यांच्याशी जेव्हा ही गोष्ट बोललो तेव्हा मला हे माहिती होतं की ते आमचे व्हेंडर्स आहेत, त्यांना आम्ही काय करतोय ते माहिती आहे. पण सुरतला असल्यामुळे रोजच्या उठण्या बसण्यात आमचं इंटरॅक्शन नव्हतं. आणि मी काय करू शकतो, माझं पोटेन्शियल काय, माझ्या टीमचं पोटेन्शियल काय हे त्यांना माहीतच नव्हतं. आणि मला हे माहिती होतं की मी फंडिंग द्या किंवा फंडिंग हवंय हे बोलून कन्व्हर्जन येणार नाही. सो तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की कन्व्हर्जन कुठल्या नोटवर येतं, कशामुळे येतं. सो मग मला हे माहिती होतं की मला जर का ह्यांना पार्टनर करायचं आहे सुरतच्या लोकांना, तर मला त्यांना माझं पोटेन्शियल दाखवणं गरजेचं आहे. त्यांना कदाचित इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे माझं बिझनेस मॉडेल क्लिअरली माहिती आहे, पण शेवटी बिझनेस मॉडेलपेक्षा कोण ते बिझनेस लीड करतोय आणि त्याचं पोटेन्शियल काय हे माहिती असणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि मला आता क्लिअर होतं की त्यांना बिझनेस मॉडेल माहिती आहे, पण मी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढे गोष्टी जाणार नाहीत, ते माझे पार्टनर बनणार नाहीत. सो त्यावेळेस मी त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम केलं. सो त्यांचा एक खूप मोठा 6 महिन्याचा पिरियड नाही. सो एक त्यांचा बर्निंग प्रॉब्लेम होता त्यांच्या फॅक्टरीमधला, त्यांच्या कस्टमरसाठीचा B2B. सो तो त्यांच्याकडनं थोडा सॉल्व्ह होत नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांचे कस्टमर्स खराब होत होते, त्यांच्या कस्टमर्सला प्रॉब्लेम येत होता. आणि मला कॉन्व्हर्सेशनमधनं कळालं की हा ह्यांच्यासाठी खूप मोठा बर्निंग प्रॉब्लेम झालाय. आणि मग मी त्यांना म्हटलो की मी तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ते म्हटलं कसं करणार, तर मी म्हटलं मला एक 15 ते 17 दिवसाचा वेळ लागेल, पण मी तुमचा अख्खा प्रॉब्लेम रूट लेवलला सॉल्व्ह करून देऊ शकतो. तर ते असे होते की काय घेणार तुम्ही याचं, पैसे वगैरे घेणार का. म्हटलं नाही पैसे वगैरे नाही घेणार. म्हटलं तुम्ही माझे वेंडर्स आहात, मी तुमच्यासाठी थोडंफार तर काहीतरी करू शकतो. मग ते म्हटले ठीक आहे. सो डिसेंबर 2021 मी आणि प्रियंका 17 दिवसाचा वेळ काढून आम्ही सुरतला गेलो. आम्ही पहिले 3-4 दिवसामध्ये तो एक्झॅक्ट जो प्रॉब्लेम होता त्याच्या मुळापाशी गेलो, तो प्रॉब्लेम काय तो समजून घेतला. तो प्रॉब्लेम समजून घेतल्यानंतर आम्ही सोल्युशन डिझाईन केलं, त्या सोल्युशनचं प्रेझेंटेशन दिलं त्यांना ते सोल्युशनचं प्रेझेंटेशन बघून असं झालं की हे आपण विचारच नव्हता केला की असं पण काहीतरी होऊ शकतं. आणि मग आम्हाला पण नुसतं प्रेझेंटेशन देऊन सोडायचं नव्हतं, तर आम्हाला ॲक्च्युअल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवायचा होता. सो त्याच्यानंतर 3 दिवसानंतर उरलेले जे 14 दिवस होतं तिथं आम्ही ॲक्च्युअली ग्राउंड लेवलला फॅक्टरीमध्ये काम करून ते सोल्युशन इम्प्लिमेंट करून दाखवलं की हे होणार कसं. सो सांगणं खूप सोपं आहे की हे करा ते करा, प्रेझेंटेशन पण झालं आणि त्याचं एक्झिक्युशन पण झालं, ऍप्लिकेशन पण, इम्प्लिमेंटेशन पण झालं. आणि 17व्या दिवशी त्यांचा जो प्रॉब्लेम होता
तो प्रॉब्लेम रूट लेवलला सॉल्व्ह झाला होता. हे आम्ही सिस्टीमवर त्यांना ती सगळी गोष्ट मॅनेज करून दाखवली, त्यांच्या टीमला ट्रेन केलं की हा प्रॉब्लेम ज्याच्यामुळे आला आहे ती गोष्ट कशी अवॉइड करायची. आणि एक 17 दिवसानंतर त्यांना कळालं होतं की ओ नाईस, ह्यांच्याकडे खरंच काम करायचा एक अप्रोच आहे, खरंच काम करायचा एक पद्धत आहे, विचार आहे. आणि 18व्या दिवशी त्यांनी आमची मॅन्युफॅक्चरिंग पार्टनरशिप ॲक्सेप्ट केली. आता ते मॅन्युफॅक्चरिंग व्हेंडरवरनं मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर झाले होते. मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर झाल्यानंतर एक 3 ते 4 महिन्याची फंडिंगची जर्नी होती, जिथे त्यांना मी सगळे प्रोजेक्शन्स, प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्याच्यानंतर त्यांना कळालं की मॉडेल चांगलं आहेत, फाउंडर्स चांगले आहेत, फाउंडर्सकडे काम करायची पद्धत आहे जी खरंच ते जे व्हिजन ठेवत आहेत पॅन इंडिया जाण्याचं, ते व्हिजन अचीव्ह करायची ताकद क्रिएट करते. आणि मग त्याच्यानंतर एक ॲक्च्युअल म्हणजे गुजराती लोक आहेत, सुरतची लोक आहेत, तर मेन तर फायनान्स आहे की तुमचं फायनान्सवर किती पकड आहे ते. बरोबर. सो त्यांना जेव्हा कळालं की यांना फायनान्सवर पण पकड आहे आणि यांना अंडरस्टँडिंग आहे की बिझनेस ग्रो कसा करायचा आहे, तेव्हा आमचे ते फंडिंग लेवललाही, इन्व्हेस्टमेंट लेवललाही क्लोज झाले. सो ते माझे मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर्स पण आहेत, प्लस ते माझ्याबरोबर त्यांनी एक फंडिंगचा एक राऊंड पण केला आहे. आणि गुजराती लोक, सुरतच्या लोकांनी एका मराठी माणसाच्या बिझनेसमध्ये पैसे लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो ही गोष्ट आमची 6 महिन्यात झाली. सो मी या दोन्ही गोष्टी अनुभवल्यात, एक 20 मिनिटाची इन्व्हेस्टमेंट आणि एक 6 महिन्याच्या प्रोसेस नंतरची इन्व्हेस्टमेंट. करेक्ट. मग आता आपण बघतोय की गेल्या काही वर्षात, म्हणजे लाईक लास्ट 7-8 इयर्समध्ये, खास करून जेव्हापासून इंटरनेट क्रांती जेव्हापासून झालेली आहे, स्टार्टअप्स वाढायला लागलेत, किंवा आज शार्क टँकसारखे वगैरे जे काही शो असतील, या शोजमुळे स्टार्टअपबद्दल एक क्रेज पण निर्माण झालेली आहे. खूप चांगले, म्हणजे कमाल स्टार्टअप रेडी झालेले आहेत. सो विथिन 5 इयर्स किंवा नेक्स्ट 10 इयर्स तुम्ही भारत स्टार्टअप वर्ल्डला कसं बघताय पुढे? सो जेव्हा आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आपल्याला इंडियाला 5 ट्रिलियनची इकॉनॉमी बनवून जागतिक लेवलला 3rd नंबरला यायचं आहे, तेव्हा मला असं वाटतं की स्टार्टअप इकोसिस्टीमचा खूप मोठा रोल असेल त्या सगळ्या ह्याच्यात. आणि आज आपण पर्टिक्युलरली सगळे स्टार्टअप्स बघितले तर कन्झ्युमर्स आपले भारतातलेच आहेत. सो जनरली पैसा हा बाहेरनं कसा आपल्याकडे येईल, सो बाहेरच्या जगातले जे लोक आहेत ते आपले कन्झ्युमर्स कसे बनतील, ह्याच्यावर मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षात स्टार्टअप्सने जास्त काम केलं पाहिजे. आज आपण काय करतोय, तर आपले स्टार्टअप चालू होत आहेत पण इंडियातल्याच मार्केटला टॅप करतायत, इंडियातल्याच कन्झ्युमर्सला टॅप करतायत. सो चांगली गोष्ट ही आहे की बाहेरचे लोक येऊन इंडियातला पैसा, इंडियातल्या कन्झ्युमर्सला विकून इंडियातला पैसा बाहेर घेऊन जायचे. आज इंडियन स्टार्टअप्सच ते करतात, त्याच्यामुळे देशाला टॅक्स मिळतोय. पण अजून एक गोष्ट आता आपल्याला इकडनं पुढची स्टेप टाकायची गरज आहे, पुढचं पाऊल टाकायची गरज आहे, ती म्हणजे की इंडियात बनतंय आणि बाहेरच्या लोकांना पण विकतोय. कारण काय चायना, जे काय आपण बघितलं, चायनात जे काही घडलं, मेड इन चायनाने टेक ओव्हर केलेलं आहे, तसं मेड इन इंडिया कसं. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतं की अजून एक 3 वर्षांनंतर, पुढचे 7 वर्ष त्याच्यानंतरचे, म्हणजे 2040 पर्यंत इंडियाला जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग लेवलला स्टार्टअप्स कसे बिल्ड करता येतील ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. आणि ऑलरेडी त्याचं आता हळूहळू त्या डिरेक्शनमध्ये इंडियन गव्हर्नमेंट पण स्टेप्स घ्यायला चालू करतं आहे. पण मग आय सी की जर का आपण मॅन्युफॅक्चरिंग करायला चालू केलं आणि जगाला सप्लाय करायला चालू केलं, जगाला आपण आपले कस्टमर्स बनवले, तर इंडियाची ग्रोथ ही खूप मोठी होऊ शकते. आणि मला असं वाटतं की या पर्टिक्युलर जर्नीमध्ये स्टार्टअप इकोसिस्टीमचा खूप मोठा रोल असू शकतो. कारण का इंडियन स्टार्टअप कम्युनिटी ही एकदम क्लोज कनेक्टेड कम्युनिटी आहे. सो हा मेसेज जर का हळूहळू इंडियन स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये जायला लागला, तर आज जे D2C स्टार्टअप येत आहेत ते हळूहळू मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअपमध्ये कन्वर्ट होतील किंवा नवीन मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअप्स येतील आणि मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअपचे देशाला सप्लाय करायला चालू करतील, तेव्हा खरं यश आपल्याला मिळेल फायनान्शियली. जसं तू म्हणली कस्टमर अंडरस्टँडिंग, ओके, कस्टमर अंडरस्टँडिंग तर बाकीच्या ब्रँड्सकडे पण आहे, राईट, यांच्याकडे पण आहे. तर मग रिंग्स अँड आयमध्ये ज्यावेळेस समजा मी आलो, ओके, तर मला असं काय बघायला मिळतंय की जेणेकरून समजा मी कन्व्हिन्स नसेल, मला ती ज्वेलरी घ्यायची आहे, कारण डायमंड ज्वेलरी ॲज अ मेल मी तेवढा कन्व्हिन्स नसतो किंवा मी तेवढं त्याला कन्सिडर करत नाही आहे, पण तिथे आल्यानंतर मी कन्व्हिन्स होऊ शकतो. ही जी प्रोबॅबिलिटी आहे किंवा शक्यता जी आहे ही कशाने वाढते? ओके. सो पहिली गोष्ट तर बाकीचे ब्रँड्स पण त्यांनाही कस्टमर करतात, त्यांच्याकडे तर जास्त इन्फ्रास्ट्रक्चर आहे कस्टमरला काय हवं ते समजून घ्यायला. पण जनरली काय होतं, मोठ्या कंपनीज असल्यानंतर त्यांच्याकडे चेंज मॅनेजमेंटचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. म्हणजे आता जर का आपण एखादं मोठी टायटनसारखी कंपनी घेतली, जी त्यांचा ब्रँड तनिष्क आहे, तर जेव्हा ती एवढी मोठी कंपनी आहे, त्यांना जर का कळालं की कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स तर रॅपिडली चेंज होतात. आज कस्टमरला ए हवं होतं, आपण एच्या हिशोबाने अख्खं बिझनेस मॉडेल बनवलं, पण आता कस्टमरचं रिक्वायरमेंट ए वरनं बी वर गेली आहे, तर ती रिक्वायरमेंट जितकी फास्ट चेंज होते, जी आजच्या तारखेला 3 वर्षात 5 वर्षात चेंज होते, तेवढं फास्ट इतकी मोठी कंपनी त्यांचं अख्खं ऑफरिंग्स चेंज नाही करू शकत आणि त्याच्यात बऱ्याच कॉम्प्लेक्सिटी असतात. मग अशा वेळेस मध्ये जे नवीन ब्रँड्स येतात त्यांच्याकडे स्कोप असतो की नवीन चेंज झालेल्या ज्या कस्टमर रिक्वायरमेंट्स आहेत त्या समजून घ्यायच्या, त्या ऑफर करायच्या आणि कस्टमरला आपण आपल्याकडे ॲक्वायर करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही रिंग्स अँड आयचं विचारलं, तर
आम्ही जेव्हा मार्केट रिसर्च करत होतो 2017 ते 19च्या काळामध्ये, जेव्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू करायच्या आधी, तेव्हा आम्ही स्वतः कस्टमर म्हणून मार्केटमध्ये जायचो. ओके. आमची स्टोरी घेऊन की मला माझ्या आईसाठी एखादी डायमंड रिंग घ्यायची आहे, मला माझ्या बहिणीसाठी घ्यायची, मला माझ्या गर्लफ्रेंडसाठी घ्यायची, मला माझ्या बायकोसाठी घ्यायची, अशी रोज नवीन स्टोरी घेऊन जायचो. आणि कस्टमर म्हणून जेव्हा आम्ही एखाद्या मोठ्या स्टोअरमध्ये इंटरॅक्ट करायचो त्या सेल्स पर्सनशी, तेव्हा आम्हाला कळायचं की काय काय प्रॉब्लेम्स आहेत कस्टमरच्या अँगलनी. ओके. आणि आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो दिसला होता तो होता व्हरायटीचा. सो तुम्ही कुठल्याही मोठ्या स्टोअरमध्ये गेलात तर तिथे खूप सारी ज्वेलरी लावलेली असते, पण एका पर्टिक्युलर प्रोडक्टची लार्ज व्हरायटी नसते. आता हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कस्टमरचा. मग आम्ही तोच प्रॉब्लेम पहिला सॉल्व्ह केला की रिंग्स अँड डायमध्ये आम्ही एका प्रोडक्टची लार्ज व्हरायटी ऑफर करायला चालू केली. फॉर एक्झाम्पल, आम्ही जर का डायमंड रिंग्सचं काम करतोय तर आमच्या स्टुडिओमध्ये साधारण 1200 रिंग डिझाईन्स आहेत. आता ह्याच्याने काय होतं की कस्टमरला नॅचरली वाटतं की जिथे 1200 डिझाईन्स बघायला मिळणार आहेत, रिंग्समध्ये स्पेशलायझेशन करतायत, तर एकदा बघून तरी यावं. तर ही जी नॅचरल इन्क्लिनेशन आपलं बिल्ड होतं ना, हे नॅचरल इन्क्लिनेशन तुम्ही बघा की हे रॉकेट सायन्स नाही किंवा मी काय जन्मतः हे नॉलेज घेऊन नव्हतो आलो. मी काय केलं, मी मार्केटमध्ये गेलो, कस्टमरच्या अँगलनी बिझनेसकडे बघितलं आणि मी कस्टमर म्हणून जो प्रॉब्लेम फेस केला तेव्हा मला कळालं की मी जर का हा कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर कस्टमर नॅचरली माझ्याकडे येईल. आणि आज आमच्याकडे ह्या 1200 डिझाईनच्या बेसिसवर नॅचरली कस्टमर व्हिजिट करतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला कस्टमरचं अंडरस्टँडिंग ठेवायचं आहे आणि या वेगवेगळ्या गोष्टी, युनिक ऑफरिंग ज्याला आपण USPs म्हणतो, तर युनिक सेलिंग प्रपोजिशन बिल्ड करायचं. तुम्हाला मार्केटिंगचा कॉस्ट पण ऍक्च्युअली याच्याने कमी येतो. राईट राईट. सो ह्याच्याप्रमाणे तुम्ही मार्केट आणि तुमचं मॉडेल बिल्ड करू शकता. ओके. मग हे जे प्राइसिंग जे आहे हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं? सो आपल्याला जसं माहिती आहे की गोल्डमध्ये प्युरिटी आणि गोल्डचं ग्रॅम्स या दोन गोष्टींवरनं गोल्डची प्राइस ठरते. बरोबर. सो 24 कॅरेट, समजा आपण 10 ग्रॅम गोल्डचं एक्झाम्पल घेतलं तर 10 ग्रॅम 24 कॅरेट प्युरिटी ह्याचा रेट समजा आज 70,000 रुपये चाललाय. बरोबर. तर तेच 22 कॅरेट झालं तर त्याचा 65-60,000 रुपये, 60-65,000 रुपये चालला असेल. तेच जर का 18 कॅरेट केलं 10 ग्रॅमच तर त्याचा रेट अजून कमी होईल. तसं डायमंडची पण 4 C's असतात, कलर, क्लॅरिटी, कट आणि कॅरेट. ह्या 4 गोष्टींवर त्याची प्राइस डिसाईड होते. ओके. सो आम्ही काय करतो की गोल्ड आणि डायमंडच्या या 4 C'चं असं कॉम्बिनेशन तयार करतो ज्याच्यामध्ये ती तुम्हाला आवडलेली डिझाईन ही सगळ्यात लोएस्ट प्राइस, म्हणजे समजा एखादी डिझाईन 15-20,000लाही बनवू शकते आणि तीच डिझाईन, सेम डिझाईन ही 50,000तही बनवू शकते. अच्छा. आणि आता हे जे तुम्हाला मी नॉलेज देतोय हे तर आमच्या अख्ख्या मॉडेलचा मेन पार्ट आहे, जिथे एका नवीन कस्टमरला हे सगळं असतं काय, म्हणजे माझ्या डायमंड रिंगची प्राइस ही कशी फायनल होते, मग त्यात गोल्डची प्युरिटी जी तुम्ही म्हणताय ती कशी असते, मग 18 कॅरेट आणि 14 कॅरेटमध्ये काय फरक आहे, मग 4 C's जो डायमंडचा अख्खा नवीनच विषय आहे अख्खा, जे लोकांना माहीतच नसतो, तर 4 C's म्हणजे काय, मग त्याच्यावरनं डायमंडची प्राइस कशी ठरते. अच्छा. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही एक साधारण 15 ते 20 मिनिटाचं कन्सल्टेशन देतो. आणि त्या कन्सल्टेशन नंतर काय होतं की आपल्याला आवडली डिझाईन ही कुठल्या प्राइसमध्ये घ्यायची त्या 9 पैकी हे कस्टमरच डिसाईड करतो. कारण का आता कस्टमरकडे नॉलेज आहे, जे नॉलेज वापरून तो त्यासाठी योग्य काय आहे बरोबर ते चूज करू शकतो. राईट राईट. म्हणजे बेसिकली होतं काय की आपल्या बजेटमध्ये आपण कोणत्या क्वालिटीचं गोल्ड किंवा डायमंड घेतोय याची आयडिया त्याला येऊन जाते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक रिलेटेबल एक्झाम्पल द्यायचं तर आता तुम्ही समजा मार्केटमध्ये कार घ्यायला गेलात तर एकाच गाडीमध्ये वेगवेगळे व्हेरियंट्स असतात. एक्झॅक्टली. बेस, मिडल, टॉप, मग त्याच्यात पण अजून काहीतरी लिमिटेड एडिशन अशा काही गोष्टी असतात. मग आपण काय करतो, त्याचे फीचर्स बघतो, समजून घेतो आणि मग आपण सिलेक्ट करतो की मला कुठलं व्हर्जन घ्यायचं आहे या कारमध्ये. सिमिलरली आम्ही तसं डायमंड रिंग्समध्ये काढलंय. प्लस ते व्हर्जन्समध्ये काय फरक आहे आणि ऍक्च्युअली त्याचा प्राइसमध्ये किती डिफरन्स आहे आणि तुमच्या डिझाईनमध्ये किती डिफरन्स येणार, ह्या सगळ्याचं ऍक्च्युअल कन्सल्टेशन करून आम्ही एखादी रिंग डिझाईन करतो. अच्छा अच्छा. सो मग कस्टमरला जे काही समजा एक 8-9 टाईप वेगवेगळे जे आहेत समजा एकाच डिझाईनचे प्राइस जे आहेत त्याचं आयडिया आधीपासूनच असते. ती त्यांना पैसे देण्याच्या आधीच पहिलं क्लिअर असतं की आपण काय बाय करतोय, कसं बाय करतोय, त्यांच्या ऑकेजनला त्यांनी काय घेतलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं कन्सल्टेशन होतं. सो मी जेव्हा अपॉइंटमेंट बेस्ड मॉडेल म्हणतो तेव्हा ही एक 60 मिनिटाची अपॉइंटमेंट आहे. ज्या अपॉइंटमेंटमध्ये डिझाईन बघायला हार्डली 15-20 मिनिटं लागतात कुठेही, पण डिझाईन बघितल्यानंतरचा जो टाइम आहे तो हा इंटरॅक्शनमध्ये जातो, जिथे आमचा जो रिंग एक्सपर्ट आहे तो कस्टमर बरोबर बसून या सगळ्या गोष्टींची त्याला पूर्ण माहिती देतो आणि कस्टमर या माहितीच्या बेसिसवर निर्णय घेतो. मगाशी जे आपण बोललो की युनिक सेलिंग प्रपोजिशन्स किंवा कस्टमरच्या चेंजिंग नीड्स. सो आज जो कस्टमर आहे त्याला तुम्ही एखादी गोष्ट जर का विकायला गेलात किंवा माझ्याकडे ही अवेलेबल हीच घे, तर आजचा कस्टमर तसा नाहीये. आजचा कस्टमर हा गुगलवरनं, इंटरनेटवरनं रिसर्च करून तुमच्याकडे येणार आहे. बरोबर. सो त्याच्या रिसर्चला कॉम्प्लिमेंट करणारी ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर का तुम्ही त्याला दिली
तर त्याला खूप चांगला हेल्प होतं. आणि मग आम्ही पण कस्टमरला सेल करतच नाही, आम्ही रादर इन्फॉर्मेशन देतो. कस्टमरला सगळी इन्फॉर्मेशन पटल्यानंतर तो त्याच्या नॉलेजच्या बेसिसवर आमच्याकडनं बाय करतो. ओके. सो मॉडेल हेच आहे. आम्हाला बऱ्याच लोकांनी सजेस्ट केलं की तुम्ही अपॉइंटमेंटवर जो वेळ देताय 60-60 मिनिटाचा, ह्याच्याऐवजी तुम्ही काउंटर सेल केला, फास्ट मूव्ह केलं तुमचं मॉडेल अजून, तर तुम्हाला जास्त फायदा होईल फायनान्शियली. पण आम्हाला त्या मॉडेलमध्ये जायचंच नाहीये. आम्हाला कस्टमरला एज्युकेट करायचं आहे, तो कशाचे पैसे देतोय हे त्याला माहिती असलं पाहिजे, हा आमचा बिलीफ आहे. आणि मी म्हटलं तसं की आम्ही ज्या बॅकग्राऊंडवरनं येतो, म्हणजे आज माझी आई जर का मार्केटमध्ये एखादी डायमंडचं प्रोडक्ट घ्यायला गेली तर तिला काय काय चॅलेंजेस असतात हे मला माहिती आहे. सो तिला जे प्रॉब्लेम्स येतात ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी असंच मॉडेल बिल्ड करायचा प्रयत्न करतो जिथे माझ्या आईसारखे जे कस्टमर्स आहेत सगळे मार्केटमध्ये, मी त्यांना सगळ्यांना हेल्प करू शकतो राईट प्रोडक्ट बाय करायला. सो ही 60 मिनिट जी अपॉइंटमेंट आहे ती शॉर्टमध्ये जर डिस्क्राईब करायची झाली तर तुम्ही कशी कराल? म्हणजे नेमकं त्यामध्ये नॉलेज हा पार्ट आहेच, किंवा मी तिथे आलो तर मला काय काय बघायला मिळेल, जसं 1200 डिझाईन्स असतील किंवा काय, आणि त्यानंतर मग नॉलेज कसं हे होतं. सो आम्ही काय केलं आहे, 60 मिनिट्सची जी अपॉइंटमेंटचा स्लॉट तुम्ही बुक करता त्याला आम्ही 5 स्टेप्समध्ये डिवाइड केलं आहे. एक क्युरेटेड एक्सपिरियन्स आहे तो अख्खा. ओके. सो फर्स्ट स्टेप आहे की तुम्ही एंटर केल्या तुम्ही ज्या कारणासाठी आलात डिझाईन्स बघायला, तर आम्ही तुम्हाला 1200 डिझाईन्स 1200 रिंग डिझाईनच्या स्टुडिओमध्ये आहेत त्या एक्सप्लोर करायचा स्कोप ठेवतो. ओके. सो साधारण एक 10-15 मिनिटं कस्टमर्स त्यांना कुठल्या डिझाईन्स आवडत आहेत, कशा टाईपच्या डिझाईन्स आवडत आहेत, 1200 व्हरायटी जी आहे ती सगळे एक्सप्लोर करतात. आणि ते एक्सप्लोर केल्यानंतर बिकॉज 1200 रिंग्स आहेत, कस्टमर कन्फ्यूज पण होतात. मग आता कन्फ्यूज झाल्यानंतर आम्ही त्यांना तिथे हेल्प करतो. सो आमची एक स्टाईल मॅपिंगची प्रोसेस आहे. ओके. सो एक्झॅक्टली कस्टमरचा पर्सोना कसा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आलात तर तुमचं फोटोग्राफीचा बिझनेस आहे, पॉडकास्टचा बिझनेस आहे, तो तुमची पर्सनॅलिटी वेगळी आहे, तुमचं ड्रेसिंग स्टाईल वेगळं आहे, तुम्ही ज्या ऑकेजनसाठी घेताय, कदाचित तुम्ही अॅनिव्हर्सरीसाठी घेत असाल किंवा बर्थडे गिफ्टसाठी घेत असाल, मला नाही माहिती. पण मग ह्या सगळ्या गोष्टींचं अंडरस्टँडिंग आम्ही करतो एका स्टाईल मॅपिंग प्रोसेसमध्ये. आणि ही स्टाईल मॅपिंग प्रोसेस झाल्यानंतर आम्ही सांगतो की आमच्याकडच्या ज्या 1200 डिझाईन्स आहेत त्यातल्या कुठल्या स्टाईलच्या डिझाईन्स तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजे ह्या परचेससाठी. मग त्याच्याने काय होतं की 1200 डिझाईन्स थोडा नॅरो होतात आणि तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या रिक्वायरमेंटला मॅच करणाऱ्या डिझाईन्स आम्ही दाखवतो. मग थर्ड स्टेप आहे की तुम्ही त्यातली जी काही डिझाईन सिलेक्ट कराल त्या डिझाईनची तुम्हाला आम्ही 9 प्राइजेस ऑफर करतो, सो दॅट तुम्हाला आवडलेली डिझाईन ही तुमच्या प्लॅन्ड बजेटमध्ये तुम्हाला मिळते. फोर्थ स्टेप आहे की जिथे मग आता ती डिझाईन पर्सनलाइज करायची आपल्याला, जिथे समजा ती डिझाईन आता येलो गोल्डमध्ये आहे पण तुम्हाला रोज गोल्डमध्ये हवी आहे, व्हाईट गोल्डमध्ये हवी आहे, त्याच्यावर तुम्हाला काही एनग्रेविंग करून हवं आहे. आजकाल बरीच लोक एनग्रेविंग करतात, इनिशियल्स करतात, डेट करतात. हां, सो ह्या सगळे पर्सनल मेसेज जो काही त्यांना एनग्रेव्ह करायचा आहे. आणि मग एक्झॅक्टली कुठल्या साईजमध्ये तुम्हाला ती रिंग बनवून हवी आहे, कारण का साईज हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सो तुम्ही जर का बघितलं तर तुमच्या राईट हँड आणि लेफ्ट हँडच्या रिंग फिंगरच्या साईजेस पण वेगळ्या असतात. बरोबर. सो राईट हँडमध्ये घालणार आहात का लेफ्ट हँडमध्ये घालणार आहात, रिंग फिंगरमध्ये घालणार आहे का इंडेक्स फिंगरमध्ये घालणार आहे, रिंग फिंगरमध्ये घालणार आहे तर त्याची साईज काय असली पाहिजे एक्झॅक्ट तुमच्या साईजप्रमाणे. मग ह्या सगळ्या गोष्टी पर्सनलायझेशनच्या अंडर होतात. आणि हे झाल्यानंतर मग एक कन्सल्टेशन जी प्रोसेस असते ती पण आमच्याकडे होते, जिथे मी तुम्हाला मगाशी म्हणलो तसं की गोल्ड अँड डायमंड किंवा हे 9 प्राइजेस ज्या आल्यात त्या कशा आल्यात, कशामुळे आल्यात, तर काय काय चेंजेस आहेत. पहिली रिंग जर का 15,000 आहे आणि शेवटची रिंग जर का 50,000 आहे तर 15,000ची सेम डिझाईन वर्सेस 50,000ची सेम डिझाईन, ह्यात कुठे कुठे काय काय फरक आहे, मी काय कॉम्प्रोमाइज तर नाही ना करत आहे. मग हे सगळ्याचं जे कस्टमरला नॉलेज लागतं राईट डिसिजन घेण्यासाठी आम्ही ते ऑफर करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बेसिसवर मग तुमची रिंग तुम्हाला एक 10 वर्किंग डेजमध्ये बनवून मिळते. जे काही डायमंडचं फोर्सेस वगैरे त्यामध्ये एक्झॅक्टली होतात. तो एक कन्सल्टेशन साधारण एक 15-20 मिनिटचा पार्ट येतात, जो आमच्या मध्ये एकदम क्रुशियल पार्ट आहे. कारण का आजचा जो कस्टमर आहे तो इन्फॉर्म्ड कस्टमर आहे. सो तो आमच्याकडे येताना पण गुगलवर, इंटरनेटवर, बाकीच्या प्लॅटफॉर्मवर सगळी माहिती घेऊन येतो. आम्ही त्या माहितीत भर टाकतो. सो त्याच्यामुळे काय होतं की परचेस करायच्या आधीच तो एक्झॅक्टली काय बाय करतोय, काय परचेस करतोय, त्याचं पूर्ण नॉलेज त्याच्याकडे असतं आणि त्याच्या बेसिसवर त्याची प्रोसेस कम्प्लीट होते. ओके. मग ह्या 5 स्टेप्समध्ये एक प्रश्न माझा असा आहे स्टाईल मॅपिंग रिलेटेड आहे की स्टाईल मॅपिंग तुम्ही सांगितलं मला की लाईक माझ्या पर्सनॅलिटी वाईज ते होत आहे, ते कसं होतंय, म्हणजे लाईक त्यामागे काही टेक्निक आहे किंवा काही. सो आम्ही काय करतो, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल ऐकलंच असेल, राईट. सो आम्ही जेव्हा तुम्हाला स्टाईल मॅपिंगसाठी सिस्टीममध्ये काही प्रश्न विचारले जातात. ओके. सो पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही कुठल्या ऑकेजनसाठी रिंग घेताय. तर तुम्ही म्हटला की फॉर एक्झाम्पल मी एंगेजमेंटसाठी रिंग घेतोय. बरोबर. ओके. मग आम्ही तुम्हाला असा प्रश्न विचारतो की तुम्ही प्रायव्हेट एंगेजमेंट इव्हेंट प्रेफर कराल का तुम्हाला एक असा लाऊड इव्हेंट आवडतो, पार्टी टाईप इव्हेंट आवडतो. आता ह्याच्यातनं काय कळतं, ह्या प्रश्न तुम्ही जेव्हा उत्तर देता तेव्हा मला कळतं की तुम्ही कशा टाईपचे व्यक्ती आहात. ओके. सो असे काही एक साधारण 10 क्वेश्चन्स आहेत, ज्या 10 क्वेश्चन्सला बॅकला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं पूर्ण मेकॅनिझम आहे, ज्याच्या बेसिसवर आम्हाला तुमची पर्सनॅलिटी कळते
की तुम्ही काय टाईपचे व्यक्ती आहात, तुम्हाला कुठल्या टाईपच्या डिझाईन्स आवडतील, कुठल्या टाईपच्या रिंग स्टाईल्स आवडतील, आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बेसिसवर आम्ही तुम्हाला एक राईट रिंग स्टाईल रेकमेंड करतो. आणि मग त्या एका पर्टिक्युलर रिंग स्टाईल, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सॉलिटेअर रिंग स्टाईल आली किंवा कॉकटेल रिंग स्टाईल आली, तर त्या पर्टिक्युलर रिंग स्टाईलचे मग तुम्हाला मल्टिपल डिझाईन्स बघायला मिळतात स्टुडिओमध्ये. सो ह्याच्याने काय होतं की एक म्हणजे मी म्हटलं तसं की 1200 डिझाईन्स ही जी मोठी व्हरायटी आहे ती नॅरो डाऊन करता येते. आणि सेकंड थिंग की तुम्हाला जी एक्झॅक्टली डिझाईन तुमच्या डोक्यात आहे तशा डिझाईनपर्यंत आम्ही तुम्हाला या प्रोसेसमधनं पोहोचवतो. ओके. म्हणजे त्याच्या मागची जी सायकोलॉजी ती सगळी वर्कआउट होऊन जाते. एक्झॅक्टली. राईट. थँक्यू सो मच रोहित सर, तुम्ही आलात, तुमचा एवढा इन्स्पायरिंग जर्नी आमच्यासोबत शेअर केला. आणि आय होप याचा सगळ्यांनाच फायदा होईल. जे काही आपले व्ह्युअर्स बघतायत, ज्यांना स्टार्टअपमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनाही या गोष्टी त्यांचा स्टार्टअप सुरू करताना किंवा तो चालवताना याची मदत होईल. सो थँक्यू सो मच अगेन. आणि रिंग्स अँड आयला माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कोणालाही कधी काही मदत लागली तर नक्की अप्रोच करा, मला आवडेल मदत करायला. स्टार्टअप कोणी बिल्ड करत असेल तर विल डेफिनेटली. डिस्क्रिप्शनमध्ये रिंग्स अँड आय स्टुडिओच्या डिटेल्स ॲड केलेले आहेत. सो हुएवर वॉन्ट्स टू कॉन्टॅक्ट, प्लीज कॉन्टॅक्ट देम. थँक्यू सो मच.